नमस्कार. ग्रंथालीच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत आजच्या डिजिटल पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामध्ये. ग्रंथालीने सातत्याने काळासोबत राहून समकालीन आणि काळाच्या पुढचा विचार करणारं साहित्य वाचकांसमोर ठेवलं. यात विषयांचं वैविध्य असणारी पुस्तकं आहेत आणि नवनवीन लेखकसुद्धा. याच मांदियाळीत आज लेखक भगवान इंगळे यांच्या उभारणी या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. यासोबतच लेखक भगवान इंगळे यांनी लिहिलेल्या ढोर या आत्मकथनाच्या 8व्या आवृत्तीचं आणि भिडू या पुस्तकाच्या 5व्या आवृत्तीचंही प्रकाशन आजच्या कार्यक्रमात होईल. या प्रकाशन कार्यक्रमात सहभागी होणारे मान्यवर आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमारजी शिंदे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस. विशेष निमंत्रित संपादक, लेखक, कवी अरुण शेवते. कार्यक्रमातले प्रमुख वक्ते श्री शंकरनारायण एज्युकेशन ट्रस्ट भाईंदर या संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील आणि मराठी हिंदी लेखक प्राध्यापक दामोदर मोरे. लेखक भगवान इंगळे यांच्यासोबत त्यांच्या कन्या कॅप्टन नीलम इंगळे लोबो आणि जावई कॅप्टन रॉबिन लोबो, कमांडर इन एअर इंडिया, हेही सहभागी होत आहेत. या सर्वांचं औपचारिक स्वागत आणि या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथालीचं मनोगत आपल्यासमोर मांडणार आहेत ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर. नमस्कार. आपणा सर्वांचं ग्रंथालीच्या वतीने मी स्वागत करतो. भगवान इंगळे लिखित ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या उभारणी या पुस्तकाचे व ढोरची 8वी आवृत्ती आणि भिडूची 5वी आवृत्ती आज आपण प्रकाशित करत आहोत. या प्रकाशन समारंभास माननीय श्री सुशीलकुमार शिंदे, माननीय श्रीपाल सबनीस, अरुण शेवते, रोहिदास पाटील, प्राध्यापक दामोदर मोरे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ होत आहे. याचा आम्हास आनंद होत आहे. या प्रकाशन समारंभात इंगळे यांची कन्या कॅप्टन नीलम इंगळे लोबो, जावाई कॅप्टन रॉबिन लोबो सहभागी झाले. ही आनंदाची गोष्ट आहे. आजची उत्सवमूर्ती भगवान इंगळे यांचं ढोर हे आत्मकथन ग्रंथालीने 1999 साली प्रसिद्ध केलं. या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. आज त्याची 8वी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. 2009 साली भिडू हे त्यांचे दुसरे पुस्तक ग्रंथालीने प्रसिद्ध केले. याची आज 5वी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. उभारणी प्रसिद्ध करताना आनंद होत आहे. शून्यातून आपल्या कर्तृत्वावर त्याच्या गाठलेल्या यशाचं गमक यात दिसतं. आपण मोठे होताना इतरांनाही हात देणं, त्यांनी आपला धर्म केला, तृणता जपणे, ज्ञान वाटणं यांनी बरंच शिकता आलं. ही उभारणी त्यांच्या परिश्रमाची, माणुसकीची व समाजभानाची आहे. जगणं शिकवणारी आहे, तरुणांना प्रेरक आहे. या सर्व पुस्तकाची मांडणी व मुखपृष्ठ सतीश भावसर यांनी केली आहे. आता थोडंसं ग्रंथालीविषयी. ग्रंथालीचं हे 45वं वर्ष. या 45 वर्षात ग्रंथालीने 1200हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहे. दरमहा शब्दरुची मासिक आम्ही प्रसिद्ध करतो. याची वार्षिक वर्गणी 300 रुपये आहे. आपण जर ती वार्षिक वर्गणी भरली तर आपण ग्रंथालीच्या संपर्कात राहू शकता. लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम जाहीररित्या हॉल घेऊन करता आला नाही. याआधी ग्रंथालीने सोशल मीडियावरून मेधा अलकारी यांचं स्वप्नपंखांना आकाश थिटे, जयंत नाईकनवर यांचं आनंद यात्री, पोलीस अधिकाऱ्याची डायरी ही पुस्तके प्रकाशित केली. 27 सप्टेंबर रोजी डॉक्टर हेमा पुरंदरे यांचं वंश अनुवंश फेसबुक व यूट्यूब चॅनलवरून ग्रंथाली प्रकाशित करणार आहे. 1 मे पासून ग्रंथालीने सोशल मीडियावरून साहित्याच्या पारावर हा उपक्रम सुरू केला आहे. याचे 21 भाग झाले आहेत. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. अध्यापनाला जीवित कार्य मानणारे लेखक प्राध्यापक भगवान इंगळे. राज्यशास्त्र आणि इतिहास हे त्यांचे अभ्यास विषय. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत विविध महाविद्यालयांमधून गेली 35 वर्ष त्यांनी अध्यापनाचं कार्य केलं आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश निर्मिती मंडळावर ते सभासद होते. अस्मितादर्शमधून अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा साहित्य सम्राट न. चि. केळकर मराठी वाङ्मय राज्य पुरस्कार, अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी भगवान इंगळे सन्मानित आहेत. आज उभारणी या पुस्तकाचं प्रकाशन आणि ढोर या आत्मकथनाची 8वी आवृत्ती, भिडू या पुस्तकाची 5वी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या सगळ्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. आजच्या प्रकाशन समारंभाचे प्रमुख अतिथी देशाचे माजी गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, माझे मित्र दामोदर मोरे, शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय रोहिदासजी पाटील, अरुण शेवते, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर, प्राध्यापिका आशा इंगळे, कॅप्टन रॉबिन लोबो, कॅप्टन नीलम इंगळे लोबो, कॅप्टन निखिलेश इंगळे, धनंजय गांगल, धनश्री मॅडम आणि बंधू भगिनी, माझं ढोर पुस्तक आत्मकथन ग्रंथालीनं प्रकाशित केलं आणि त्याची आज 8वी आवृत्ती आलेली आहे. त्यावेळेला महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि प्रख्यात लेखक रारम बोराडे सरांचं मला पत्र आलं. त्यांनी कळवलं की आपल्याला आलेले अनुभव स्पष्टपणे, नीटनेटकेपणाने आणि उघडेवागडेपणानं मांडायचं मोठं धाडस आपण केलेलं आहे. या पुस्तकामध्ये 3 पुस्तकांचा ऐवज मांडलेला आहे. एक आत्मकथन आणि 2 कादंबऱ्या यामध्ये अंग आपडून बसलेल्या आहेत. एक तुमच्या पदाबाईच्या आभागी जगण्याची आणि दुसरा महादेवाच्या जीवनावरील. तुम्ही इथे थांबू नका, कारण तुमच्याकडे धाडस आहे, नेटकेपणा आहे आणि तुम्ही इथे थांबू नका. तुम्ही लिहा. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. पण नाही लिहिलं तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून मी लिहित गेलो. माझं भिडू नावाचं दुसरं पुस्तक ग्रंथालीनं प्रकाशित केलं. त्याची 5वी आवृत्ती आज प्रकाशित झालेली आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये विविध टप्प्यावर बहुजन समाजातले जे मित्र भेटले, त्यांच्या भल्याबुऱ्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थेचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्या पुस्तका वाचल्यानंतर मला डॉक्टर मीना प्रभूंचं पत्र आलं की सर, तुम्ही वाचकाला गंडवलं आहे, कारण या 9 व्यक्तिरेखा म्हणजे 9 व्यक्तीचे आत्मकथन झाले असते किंवा 9 कादंबऱ्या झाल्या असतात. माझं कुटुंब, शिक्षकी पेशा आणि सगळ्या जाती धर्माचा समाज यांच्या वागण्या बोलण्यातून मला नवी दृष्टी मिळत गेली. माझ्यातील माणूसपण मला कळून आलं आणि त्या संवेदनेमुळे मी अनेकांच्या पाठीमागे खंबीर उभा राहिलो. हे सहज घडलं. मला नोकरीसाठी विविध क्षेत्राची दारे खुले असताना मी शिक्षकी पेशाला जीवन कार्य मानलं आणि त्यामुळं राष्ट्रबांधणीमध्ये मी खारीचा वाटा उचलला. त्याची कहाणी म्हणजे उभारणी. या उभारणीमध्ये माझ्या पुढच्या आयुष्याची माहिती आलेली आहे. आमच्या पारंपरिक व्यवसायामध्ये आयताकृती चिरेबंदी टाकी बांधलेली असायची. त्याच्यावर अशा निमुळत्या भिंती बांधून वर मजबूत असा आडव टाकला जायचा आणि अर्धवट रंगलेले चांबडे त्याला केकताडाच्या फडानं शिवून त्याच्यामध्ये फुटलेल्या सार इडलीचा भुगा टाकून ते परस्पर उंचीच्या आडूवर टाकलं जायचं आणि त्याला वारंवार भरू घालावा लागायचा, म्हणजे कस भरावा लागायचा. आणि हे अतिशय
माणसाच्या मनाचं आणि शरीराचं कस करणारं अतिशय मरणप्राय असं कष्ट असायचं. परंतु ते कष्ट वेळच्या वेळी केल्यानंतर ते चामडं मुलायम व्हायचं आणि टिकाऊ व्हायचं. तसं कष्ट नाही झालं तर त्याला मसूर डाळीसारखे फोडं यायचे आणि ते कामातून जायचं. मी माझ्या आयुष्यामध्ये हे कष्ट हे उभारणीवर काम केलं आणि त्यातलं जे कष्ट आहे ती माझ्या स्वभावामध्ये माझ्या जीवनामध्ये मला पुढील आयुष्यामध्ये कामी आलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि अन्यायासाठी संघर्ष करा हा महामंत्र जगाला दिला. मी तो शिरोधार्य मानला. त्यातील शिका या शब्दाला अत्यंतिक महत्त्व दिलं. मी 9वी-10वी असताना माझ्या वाड्यामध्ये ढोरवाड्यातील माझ्या ओढ्यावर 9वी-10वीची मुलं अभ्यास करायला येत असायची. 18 पगड जातीपातीची मुलं त्यामध्ये असायची आणि ते रात्रभर अभ्यास करायची. माझ्या ढोरवाड्यामध्ये वासामुळं दुर्गंधयुक्त वासामुळं जनावरे सुद्धा येऊ शकत नसायचं. परंतु ही मुलं उच्च वर्णाची मुलं सुद्धा अभ्यासाला येत असायची. त्यांनी वासावर अशा तऱ्हेचं मात केलेली होती. आणि मी 10वीत होतो त्यावेळेला मी 11वीच्या मुलीला शिकवत होतो. म्हणजे शिकवण्याचा जो माझा हा जो छंद होता तो माझा छंद लहानपणापासूनच मी असा विकसित केला होता. आणि ज्यावेळेला मला 11वी पास झालो नंतर माझ्या गावामध्ये कॉलेज नव्हतं. मग मी बार्शीला भाऊसाहेब झाडबकेच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्या कॉलेजमधून मी पदवी घेऊन मी अहमदनगरला पेमराज सारडा कॉलेजमधून मी MA केलं. संगमनेरला BEd केलं आणि मी मुंबईला प्राध्यापक कॉलेजवर प्राध्यापकी करू लागलो. मी प्राध्यापक झाल्यानंतर मला श्रीमंताची अनेक स्थळं मागं लागली, हुंडा देऊ लागली. परंतु मी दारिद्र्य रेषेखालच्या मुलीला त्या कुटुंबाला महत्त्व दिलं आणि लग्न ठरवलं त्यांच्याबरोबर. पण प्रश्न निर्माण झाला कारण मी राज्यशास्त्रामध्ये MA होतो आणि मी इतिहास घेऊन सोलापूर सेंटर घेऊन MAला बसलो होतो. त्या MAचा पेपर 11 ते 2 ज्या दिवशी होता त्याच दिवशी माझ्या लग्नाची तारीख आलेली होती. ते लग्न होतं अहमदनगरजवळील कडा या गावामध्ये 5:30 वाजता. आणि हे दोन्ही प्रश्न मला सोडवायचे होते. ते मी सोडवले. परीक्षा देऊन मी दयानंद कॉलेजवरून STने 2 वाजता अहमदनगर जवळच्या कड्याच्या लग्नस्थळी पोचलो. तिथे मी पोचलो त्यावेळेला रात्रीच्या 11 वाजल्या होत्या आणि नंतर माझ्या लग्नाचा तो प्रकार सुरू झाला. ज्या वेळेला अक्षता पडल्या त्यावेळेला मी घड्याळात पाहिलं तर रात्रीचा 1:30 वाजला होता. माझ्या मिसेस केवळ 11वी पास होऊन 12वीत गेल्या होत्या. त्या 12वी ते MA BEdचं शिक्षण संपूर्ण शिक्षण माझ्याकडे केलं त्यांनी. आमच्याकडे स्त्रियांना शिक्षणाच्या कोणत्याही अशा तऱ्हेच्या परंपरा नव्हत्या. परंतु जिद्दीनं त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. त्यांना MAला फर्स्ट क्लास मिळाला. आणि आपण काय करतो घोड्याला पाण्यावर नेतो पण घोड्यानं पाणी पिलं पाहिजे. आमच्या मिसेसनी अशा मॅडमनी अतिशय जिद्दीनं आणि कष्टानं मेहनतीनं ते शिक्षण पूर्ण केलं. आम्हाला 3 कॉलेजच्या ऑर्डरी आल्या आणि आम्ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या SNDT मुंबईतील चर्चगेटच्या कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका करू लागल्या. तिथून त्या पार्ट टाईम शंकर नारायण कॉलेजलाही काम करत होत्या. तिथे मीही काम केलं. तिथे रोहिदास पाटील यांना स्वतःला कॉलेज करता न आल्यामुळे त्यांनी अतिशय शून्यामधून डिग्री कॉलेजची पदवी कॉलेजची स्थापना केली. तशा कॉलेजमध्ये आम्ही दोघांनी योगदान दिलं. आमची मुलगी नीलम 12वी सायन्स झाल्यानंतर मला पायलट व्हायचं म्हणून अडून बसली. ती जिद्दी मुलगी. मी करील तर पायलटच करील म्हणू लागली. आणि पालक जे आपल्याला जमलं नाही झेपलं नाही त्या क्षेत्रात जाता आलं नाही त्या क्षेत्रात जाण्यासाठी मुलावर पाल्यावर बळजबरी करतात. आणि मी सुद्धा त्याला अपवाद नव्हतो.
5वीत असताना मला जे गुरुजीनं शाहिरी नाव दिलं होतं. मला तमाशे नाटकं लिहिणं, त्याच्यामध्ये काम करणं, आणि म्हणून मला सिनेमा नाटकामध्ये जाता आलं नाही. मला वाटायचं की नीलमनं त्यामध्ये जावं, कारण तिला त्यावेळचे दूरदर्शनचे डायरेक्टर आकाश आनंदने तिला प्रशिक्षण दिलं होतं. आमच्या नीलमला आवाज होता आणि शब्दफेक आणि तिला स्टेज करिअर असल्यामुळे, तिला देखणं पण असल्यामुळं मला तिनं सिनेमामध्ये नाटकामध्ये जावं असं वाटत होतं. परंतु ती जिद्दी, ती करीन तर मी पायलटच करीन. ज्यावेळेला आम्हाला त्या क्षेत्रातली माहिती झाली, त्यातलं महत्त्व आम्हाला कळलं, त्यावेळेला आम्ही मात्र खंबीरपणे तिच्या पाठीमागे उभं राहिलो, कारण आम्हाला मुलीला सक्षम बनवायचं होतं. आणि तिनंही जिद्दीनं आणि मेहनतीनं ती पायलट झाली. आणि आमचा मुलगा निखिलेश अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात जाऊन पायलटचं प्रशिक्षण घेऊन आला. आमच्या घरातील एका पायलटने दुसऱ्या पायलटला जन्म दिला. आम्हाला रॉबिन लोबो हा पायलट असणारा जावई लाभला. आणि आज माझ्या कुटुंबातले 3 पायलट असणारे, मुख्य वैमानिक असणारे, ते जागतिक हवाई क्षेत्रामध्ये मोलाचं कार्य करत आहेत. मला साधी सायकलही चालवता येत नाही, परंतु ते विमान चालवतात. परंतु त्या विमानाला लागणारे इंधन समाजानं दिलेलं आहे. आम्हाला नीलम पायलटच्या कोर्सला मुख्यमंत्री असणारे त्यावेळचे नामदार सुशील कुमार शिंदे साहेबांनी भरीव मदत केलेली आहे. समाजाचे आमच्यावर मोठे ऋण आहेत आणि ते ऋण आम्हाला फेडावे लागणार आहे. माझं अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा हे ऐतिहासिक गाव, इतिहास प्रसिद्ध गाव आहे. 1795ला निजाम आणि मराठ्यामध्ये घनघोर युद्ध झालं आणि मराठ्यांनी त्यामध्ये जिंकलं आणि इतिहासाला एक वेगळं वळण लागलं. मी सुद्धा याच गावामध्ये जन्म घेऊन अतिशय निकराची लढाई लढलो आणि इथपर्यंत आलो. या लढाईमध्ये उत्तर प्रदेशातील राजस्थानमधून राजपूत समाज लढाईमध्ये आला आणि तो लढाई झाल्यानंतर आमच्या गावामध्ये स्थायिक झाला. परंतु त्यांना हाताला काम मिळालं नाही, व्यवसाय मिळाला नाही. त्यामुळे तो हातचालाकी करू लागला आणि त्या हातचालाकीमुळे आमच्या गावाचं नाव बदनाम झालं. मी कॉलेज करत असताना बार्शीला वेगवेगळ्या प्रसंगात 2 वेळेला अतिशय कठीण मार्क्स पोलिसांचा खाल्ला, काही माझं कारण नसताना, काही माझी चूक नसताना, आणि मला तुरुंगामध्ये टाकण्यात आलेलं आहे. 2009मध्ये मी खर्ड्याच्या राजपूत समाजाच्या लग्नाला कुर्ल्याला गेलो होतो मुंबईमधील, आणि तिथलं जे चित्र आहे ते मी बघून चकित झालो. कारण आज त्या समाजातली माणसं कोणी तहसीलदार आहेत, कोणी जज झालेले आहेत, न्यायाधीश आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, अजून पोलीस कमिशनर झालेले आहेत, पायलट झालेले आहेत, अजून मुंबईचे डेप्युटी कमिशनर आहेत. आज एक वेळ असा होता 40-50 वर्षापूर्वी की पोलीस बघितल्याबरोबर ते घाबरून धुधू पळणारी माणसं किंवा लपून बसणारी माणसं, आज त्यांच्या हातामध्ये पोलीस स्टेशन आलेलं आहे. बाबासाहेबांच्या विचारानं हे परिवर्तन झालं आणि यासाठी त्यांनी कष्ट केलेलं आहे, मेहनत घेतलेली आहे, शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. जसं संस्कृतमध्ये उद्यमे नाही सिद्धंती कार्यानं न मनोरथे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. केवळ मनोरथ करून काही साध्य होत नाही, त्यासाठी कष्ट करावं लागतं, जिद्दीनं ते उद्दिष्टापर्यंत पोचावं लागतं. जंगलाचा राजा जो सिंह, तो जर आळसाने झोपून राहिला तर हरिण त्याच्याकडं खा म्हणायला जाणार नाही. त्याला त्यासाठी शिकार करताना हरिणाची मोठा संघर्ष करावा लागतो, म्हणजे त्याला ते प्राप्त होऊ शकतं. असं हे समाज परिवर्तन जे झालेलं आहे ते समाज परिवर्तन अजूनही 4 आणे झालेलं आहे. अनेक समाज घटकांचं अजून त्याचं परिवर्तन होणं आवश्यक आहे आणि या गोष्टीचा माझ्या उभारणीमध्ये उहापोह मी केलेला आहे. आज राष्ट्र उभारणीमध्ये, देश बांधणीमध्ये अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत. हुंड्याची
जीवघेणी साथ, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार माजलेला, जातीयता आहे, स्त्री पुरुष विषमता आहे, स्त्री भ्रूण हत्याचा प्रश्न आहे, धर्माचं माजवलेलं अवडंबर आहे. वास्तविकता फुले सांगतात की धर्म म्हणजे निर्मिका, वी आर द क्रिएटर ऑफ गॉड आणि वी आर द सरेंडर ऑफ गॉड. आम्ही धर्माची, देवाची निर्मिती माणसानं केलेली आहे, माणसाच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी, परंतु ते आपण उलटं करतो. आम्ही धर्मासाठी, देवासाठी माणसाची हत्या करतो. ते गलत आहे, चुकीचं आहे आणि याचा उहापोह देखील मी माझ्या उभारणीमध्ये केलेला आहे. आज आत्महत्या मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. शेतकरी आत्महत्या करतात. आजच्या काळामध्ये नटनटे आत्महत्या होऊ लागल्या आहेत. सहज लोक स्वतःचा देह त्यागू लागलेले आहेत आणि ते समाजाप्रती गुन्हा आहे, द्रोह आहे. कारण आईवडील माणसाला जन्म देतात, मुलाला जन्म देतात, लहानाचं मोठं करतात. ते थोडक्या प्रमाणात, काही प्रमाणात तर ठीक आहे, पण मोठ्या प्रमाणात असंख्य हात प्रत्येक व्यक्तीला घडवण्यासाठी असंख्य हात कामी आलेले असतात आणि त्याचं ऋण त्या प्रत्येक व्यक्तीवर आहे. ते न फेडता तो स्वतःची बरबादी करतो आणि समाजाची क्षती करतो, समाजाची बरबादी करतो, समाजाला नुकसान पोचवतो. ही गोष्टसुद्धा महत्त्वाची मला वाटते आणि ह्या सर्व अडथळ्यामध्ये, ह्या सर्व झालेल्या प्रश्नाचे उत्तर, रामबाण उपाय म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाकडं आपणाला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. कारण शाळा हे ज्ञान मंदिर आहे. त्या ज्ञान मंदिरामधील विद्यार्थी हा शिक्षकाचा देव आहे आणि त्याचा सर्वांगीण विकास करणं हे शिक्षकाचा धर्म आहे. आणि नुसतं पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही, तर त्याला जीवनाचं ज्ञान द्यावं लागणार आहे. खरं खोटं, योग्य अयोग्य त्याला समजलं पाहिजे आणि ते करणं आवश्यक आहे. अमेरिकेत बृहन महाराष्ट्र मंडळ आहे. ते दर 2 वर्षाला साहित्य संमेलन भरवत असतं. मागच्या वर्षी मला ग्रंथालयाच्या माध्यमातून डॅलसला भरणाऱ्या साहित्य संमेलनाचं निमंत्रण आलं. मी अमेरिकेला निघालो. बोईंग जम्बो 777 ह्या विमानानं आम्ही प्रवास करू लागलो. तर विमानामध्ये फर्स्ट क्लासमध्ये आम्ही बसलो होतो. माझे जावई कॅप्टन रॉबिन लोबो विमान चालवत होते. माझा प्रवास हा खड्यातील ढोरवाड्यातील उभारणीपासून त्या अमेरिकेतील डॅलसमधील साहित्य संमेलनापर्यंत झाला. ते संमेलन मी बघितलं तर माझ्या आयुष्यामध्ये असं भव्य दिव्य संमेलन प्रथमच मी पाहिलं. आणि त्या संमेलनामध्ये ग्रंथालयाचं जे योगदान आहे, ग्रंथालयाचं जे कार्य आहे, ते त्याची मला जाणीव झाली. कारण ग्रंथालय हा विचार आहे, ही प्रकाशन संस्था आहे आणि ही महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर ही आता वैश्विक पातळीवर पोचलेली आहे. आणि दिनकर गांगलांनी जो छोटंसं रोपटं सेवाभावी पद्धतीनं त्यांच्या मित्रमंडळीनं लावलं होतं, त्याचा आज भव्य असा वृक्ष झालेला आहे. आणि ती संस्था लोकांना, समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून अतिशय सुसंस्कृत बनवण्याचं कार्य करते. हा वसा पुढे सुदेश हिंगलाजपूरकर अतिशय समर्थपणे राबवत आहे. सुदेशजींना विश्रांती माहीतच नसते. 365 दिवस ते सतत कामामध्ये मग्न असतात. अशा नामांकित प्रकाशन संस्थेने माझी 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्याला मला विशेष आनंद आहे. माझ्या उभारणीची डागडुजी अरुण जोशी, अजून चांगदेव काळे या ग्रंथालयाच्या निष्णात माझ्या मित्रांनी केली. माझ्या 3 पुस्तकाचं मुखपृष्ठ हे सतीश भावसारांनी अतिशय समर्पकपणे तयार करून दिलेलं आहे. आज माझा जो हा प्रकाशन सोहळा, या प्रकाशन सोहळ्याला मला या मान्यवरांचे आशीर्वाद लाभले आणि त्यांचा मी अतिशय आभारी आहे. माझ्या 3 पुस्तकाचं वाचक दखल घेतील असा मला विश्वास वाटतो. लेखक भगवान इंगळे यांचा मुलगा निखिलेश, मुलगी नीलम आणि जावई रॉबिन हे तिघेही जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा इंडिगो विमान सेवेत, तर मुलगी आणि जावई एअर इंडिया विमान सेवेत मुख्य वैमानिक म्हणून कार्यरत आहेत.
मुलगी कॅप्टन नीलम इंगळे लोबो. वयाच्या 22व्या वर्षी ती एअर इंडियामध्ये पायलट म्हणून रुजू झाली आणि गेली 15 वर्ष एअरबस 320 या फॅमिलीतल्या विमान उड्डाणांची जबाबदारी तिच्याकडे आहे. रॉबिन लोबो हे सुद्धा गेली 15 वर्ष एअर इंडियामध्ये मुख्य वैमानिक म्हणून कार्यरत आहेत आणि बोईंग 777 जम्बो या विमान उड्डाणांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सध्या वंदे भारत मिशन अंतर्गत जी विमान वाहतूक सेवा आहे ती जबाबदारीही ते अतिशय यशस्वीपणे पार पाडतायत. या त्यांच्या कार्याला शुभेच्छा. आणि आजच्या डिजिटल पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये नीलम आणि रॉबिन यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. नमस्कार. माझे वडील भगवान इंगळे यांच्या उभारणी या आत्मकथनाच्या आज प्रकाशन समयी पुस्तकावर बोलणारे, साहित्याची जाण असणारे बरेच मान्यवर बोलत आहेत. मी उभारणी या पुस्तकावर बोलणार नाही आहे, मी उभारणी या विषयावर बोलणार आहे. उभारणी म्हणजे उभं करणे, प्रगती करणे, शून्यातून निर्मिती करणे. आणि अशी उभारणी ही एकट्या व्यक्तीला शक्य होत नसते. ही एक सांघिक कार्याची प्रक्रिया असते. मी 2003 सालापासून विमानं उडवत आहे आणि माझ्यासमोर असलेलं सांघिक कार्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विमानाची उड्डाण. मी तुम्हाला एक टीमवर्कबद्दल आमच्या एव्हिएशनमधली एक घटना सांगणार आहे. अमेरिकेतली ही घटना जानेवारी 2009 सालची. युनायटेड एअरवेजची फ्लाईट 1549 ही न्यूयॉर्कच्या लगवाडिया एअरपोर्टवरून सियाटलला चालली होती. विमान एअरबस कंपनीचं A320 आणि कॉकपिटमध्ये 2 वैमानिक, पायलट इन कमांड जे होते ते कॅप्टन सलेनबर्गर फार अनुभवी होते. 20,000 तासांचा त्यांना अनुभव होता आणि फ्लाईट सेफ्टीमधले असे निष्णात असे पायलट होते. को पायलटलासुद्धा 16,000 तासांचा अनुभव होता. विमानामध्ये 150 प्रवासी आणि 5 कॅबिनकर्मी होते. अशा या फ्लाईटने लगवाडिया एअरपोर्टवरून टेक ऑफ केला. जेमतेम 3,000 फुटांवरती विमान गेलं आणि अचानक समोरून मोठमोठे पक्ष्यांचे थवे येऊन दोन्ही विमानाच्या इंजिनमध्ये घुसले. दोन्ही विमानाचे इंजिन बंद पडले. आता इंजिनशिवाय विमान उडवायचं कसं हा फार मोठा प्रश्न वैमानिकांच्या समोर पडला होता. 3,000 फुटांच्या विमानावरती गुरुत्वाकर्षणामुळे केवळ 2 मिनटात ते विमान जमिनीवर येतं आणि अशा परिस्थितीमध्ये या विमानाला सेफली कुठेतरी लँड करायचा हा फार मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यांनी लगेच एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणजे ATCला सांगितलं की आमच्या विमानात आणीबाणीची सिच्युएशन झाली आहे आणि आता आम्हाला कुठेतरी उतरावं लागणार. ATCने त्वरित एमर्जन्सी घोषित केली आणि सगळी एअरस्पेस बंद केली. सगळे टेक ऑफ, लँडिंग वगैरे सगळे बंद झाले आणि ATC त्यांना सुचवतच राहिला की आसपास कुठले रनवे आहेत, कुठे त्यांना उतरता येईल म्हणून. पण ह्यांच्या हिशोबानुसार त्यांना कुठेच जाणं शक्य नव्हतं आणि 2 मिनटामध्ये हे सगळं डिसिजन त्यांना घ्यायचं होतं. त्या दरम्यान को पायलटचं जी आमची क्विक रेफरन्स हँडबुक असतं कॉकपिटमध्ये, म्हणजे अशी जर एमर्जन्सी आलीच तर काय करायचं हे प्रोसिजर असतात, त्यांची चेकलिस्ट असते आणि तो आपला त्या चेकलिस्ट शांतपणे करत होता. विमानाच्या इंजिनना पुन्हा कार्यरत करता येईल कसं त्याचा प्रयत्न तो चालूच ठेवत होता. शेवटी ATCने त्यांना विचारलं की तुम्ही कुठे लँड करणार. एक न्यू जर्सीमध्येही एक रनवे आहे जिथे जाऊन तुम्ही पोचू शकता माझ्या मते. कॅप्टन सलेनबर्गरने सांगितलं की त्यांनी पुन्हा हिशोब केला की विमान तिथपर्यंत पोचलं असतं, पण तिथपर्यंत पोचता जर मध्येच विमानाचा क्रॅश झाला असता तर विमानाला धोका होताच, पण जमिनीवरच्या रहिवाशांनासुद्धा फार मोठा धोका होता. म्हणून त्यांनी ATCला सांगितलं की मी हडसन नदीवर लँड करणार. हडसन नदी ही न्यूयॉर्कची नदी सगळ्यांना माहितीच असते. त्या मोठे ब्रिज आहेत, तेही मोठे मोठे ऑब्स्टेकल्स आहेत. तोही फार मोठा चॅलेंज होता त्यांना नदीवर लँड करण्याचा. शेवटी कॅप्टन सलेनबर्गरने अनाउन्समेंट केली, दिस इज युअर कॅप्टन, ब्रेस फॉर इम्पॅक्ट. ब्रेस फॉर इम्पॅक्ट हे शब्द कधीच कुठल्या प्रवाशाच्या कानी पडू नयेत. याचा अर्थ होतो की विमानात फार मोठा बिघाड झालेला आहे, विमान हाताबाहेर गेलेलं आहे आणि आता आम्ही काही क्षणातच क्रॅश लँडिंग करणार आहोत. ब्रेस पोझिशन असते म्हणजे प्रवाशांनी आपल्याला असं डोकं वगैरे सांभाळून बसायचं असतं, कारण इम्पॅक्टमुळे त्यांना जास्त इजा होऊ नये.
या सगळ्या ज्या सूचना असतात त्या प्रत्येक फ्लाईटच्या आधी जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा कॅबिनकर्मी सुरक्षा डेमो देत असतात. त्यामध्ये ह्या सगळ्या सूचना त्या सांगत असतात. म्हणजे विमान जर पाण्यावर उतरणं असेल तर त्याचं लाईफ जॅकेट कसं घालायचं, ते कुठे ठेवलेलं असतं, त्याच्यात हवा कशी भरायची, जर हवा भरता नाही आली तर मग ती दुसऱ्या कुठल्या पद्धतीने भरायची, लहान मुलांना ते जॅकेट कसं घालायचं, ब्रेस पोझिशन वगैरेची माहिती सगळी सुरक्षा कार्डमध्ये असते. आणि तेही सांगतात की तुम्ही ते सुरक्षा कार्ड तुमच्या समोरच्या सीटच्या पॉकेटमध्ये ठेवलं आहे, ते तुम्ही वाचा म्हणून. पण मी जेव्हा प्रवासी म्हणून प्रवास केला आहे तेव्हा बऱ्याचदा असं लक्षात आले की प्रवाशांचं या गोष्टींकडे लक्ष नसतं. ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्या दिवशी US एअरवेजची फ्लाईट 1549 या प्रवाशांनी बहुतेक ह्या गोष्टी फार काळजीपूर्वक ऐकल्या असाव्यात. शेवटी कॅप्टन सलेनबर्गरने ही लँडिंग केली. लँडिंग फार अवघड होती. ह्या लँडिंगला आम्ही पाण्यावर उतरण्याला आम्ही डिचिंग असं म्हणतो. या डिचिंगची आम्हाला ट्रेनिंग दिलेली असते, पण ही अतिशय अवघड अशी लँडिंग असते, क्रॅश लँडिंगच असते. यामध्ये जर लँड करताना विमानाचं नाक थोडंसं वर गेलं तर विमानाचे 2 तुकडे होतात, नाक जरा असं खाली गेलं तरी विमानाचे 2 तुकडे होतात. पण कॅप्टन सलेनबर्गरनी फार अतिशय कौशल्यपूर्वक पाण्यावर हे विमान लँड केलं. विमानाला काहीही झालं नाही, 1 पीसमध्ये अगदी विमान होतं. त्या विमानातल्या कॅबिनकर्मींनी सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम अगदी तत्परतेने केलं. त्यांचे लाईफ जॅकेट वगैरे सगळं व्यवस्थितपणे सगळे प्रवासी बाहेर आले. आता प्रवासी बाहेर येऊनसुद्धा पाणी जानेवारीचा महिना होता, 2 डिग्री सेल्सिअस पाण्याचं तापमान होतं, म्हणून पाण्यात पोहण्याचा प्रश्नच नव्हता. प्रवाशांनीसुद्धा आपली विवेक बुद्धी लावली आणि ते विमानाच्या पंखावर आश्रयासाठी उभे राहिले. थोड्या क्षणामध्ये रेस्क्यू टीम तिथे आली आणि त्या रेस्क्यू टीमने सगळ्या प्रवाशांना, विमानातली प्रत्येक व्यक्तीला सुखरूपपणे या बाहेर काढलं. हा मोठा चमत्कार होता. विमानाचे दोन्ही इंजिन जाणं, पाण्यावर लँडिंग करणं, हे फार चमत्कारिक असं काम त्यांनी केलं. या घटनेला हडसनवरचा चमत्कार अशी जगप्रसिद्धी मिळाली. यावर हॉलिवूडने एक इंग्रजी सिनेमासुद्धा काढला, सली नावाचा, आणि कॅप्टन सलेनबर्गर हे हडसन हिरो म्हणून नामांकित झाले. आता हे जे यश आलं होतं, फार मोठं यश होतं. हे कोणाचं यश म्हणता येईल? कॅप्टनचं, को पायलटचं, एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं, की प्रवाशांचं, की रेस्क्यू टीमचं, की त्यांना शिकवणाऱ्या ह्याची सगळी ट्रेनिंग दिली होती शिक्षकांचं? हे यश सगळ्या टीमचं होतं. कार्यक्षम अशी ही टीम होती. आपला जन्मच होतो मुळात एका टीममध्ये. आपल्याला लाभलेली पहिली टीम म्हणजे आपलं कुटुंब. आणि या कुटुंबाची उभारणी जेव्हा होते तेव्हा त्यामध्ये प्रत्येक टीम मेंबरचं योगदान असावं लागतं. एकट्यापणाने तेही सुद्धा होऊ शकत नाही. आणि त्या टीमचे लीडर असतात, विशेषतः करून जे पालक असतात, त्यांची जी भूमिका असते ही या उभारणीमध्ये फार महत्त्वाची असते. माझं भाग्य फार थोर, मला फार चांगले पालक लाभले. जर तुम्ही भगवान इंगळेंचं ढोर हे पुस्तक वाचलं असेल, आत्मकथन, तर तुम्हाला आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही माहीतच असेल. माझे वडील हे खर्डा, अहमदनगर जिल्ह्यातील खेडेगावातले. त्या गावी अंधश्रद्धा, अज्ञान, व्यसनाधीनता, दारिद्र्य या गोष्टींचा अतिरेक. पण तरीसुद्धा ते या परिस्थितीची झुंजत आपलं शिक्षण घेतच राहिले. 2 विषयांमध्ये MA झाले, MEd झाले आणि मुंबईसारख्या ठिकाणी येऊन प्राध्यापक झाले, साहित्यिकसुद्धा झाले. हे केवळ त्यांनी आपल्या चिकाटी, मेहनत या गोष्टींमुळे मिळवलं. माझ्या आईची पार्श्वभूमीसुद्धा जास्त काही वेगळी नव्हती. तीसुद्धा मराठवाड्यातल्या खेडेगावातली होती, बीड जिल्ह्यातली. तिथेसुद्धा तेच दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता या गोष्टींचा अगदी भडीमार. पण ती एकमेव अशी मुलगी होती शाळेत जिला गुणवत्तेमुळे स्कॉलरशिप मिळायची. वयाच्या 17व्या वर्षी तिचं लग्न झालं, 18व्या वर्षी मी झाले. पण असं असूनसुद्धा घर सांभाळत, मुलं सांभाळत, नवऱ्याला सांभाळत तिने तिचं पुढचं शिक्षण सुरूच ठेवलं. MA झाली, ते सुद्धा फर्स्ट क्लासमध्ये. BEd केलं आणि मुंबईच्या SNDT कॉलेजमध्ये प्राध्यापिका झाली. अशी मुलगी जिने कधी कॉलेज पाहिलंच नव्हतं. या 2 व्यक्तींचा आमच्या पुढे आदर्श होता. मुलं शेवटी पालकांचं अनुकरणच करतात.
पण अशा शैक्षणिक वातावरण असलेल्या कुटुंबात जेव्हा मी 12वी नंतर म्हटलं की मला वैमानिक व्हायचं आहे, तर काय प्रतिक्रिया आली असेल? अगदी कडाडून विरोध झाला. वेळ लागला आहे का तुला? IITची परीक्षा झाली आहे, तिथे IITमध्ये जॉईन कर किंवा नाटकात काम कर, IAS वगैरे काहीतरी असं कर. हे काय, हे विमानं उडवायचा वाह्यात नाद, असं म्हणून अगदी उपहासात्मक माझी टीका व्हायला लागली घरामध्ये. अगदी वेड्यातच काढलं गेलं. पण मी सुद्धा त्यांना म्हटलं की हे मी फार विचारपूर्वक तुम्हाला सांगते की मी फार ह्याच्यामध्ये रिसर्च केला आहे, तर मला हेच करायचं आहे. पण घरचे काही ऐकायला तयारच नव्हते. त्यात आपले तेल ओतणारे मंडळी भरपूर असतात. तेही म्हणायचे, अहो किती पायलट पडलेत, तुमच्या मुलीला कोण जॉब देणार, वेळ लागले तिला, तिचं खूळ काढा. काही म्हणायचे की अरे ते पायलट वगैरे तर पारसी आणि पंजाबी लोकांचं काम आहे, तुमच्यासारख्या घाटी लोकांचं कुठे तिथे तळ ठोकणार. काही तर अगदी गंभीर समस्या देऊन पुढे यायचे की अरे तुम्हाला मुलगा आहे, तुम्ही मुलगा असून मुलीवर एवढा खर्च करणार, मग तिथं शेवटी लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाणार, तर तुमचं नुकसानच आहे. म्हणजे अशा गोष्टी नाउमेद करणारी बरीच मंडळी होती. पण तरीसुद्धा आईवडिलांना पटवण्यात माझा फार काळ गेला आणि ते सुद्धा त्यांचंच अनुकरण करत, तेच जिद्द, तीच चिकाटी, त्यांचंच धाडस, त्यांचंच संघर्ष मी हा त्यांच्याविरुद्ध वापरला. मला अजूनही आठवतं आहे की जेव्हा मी पप्पांना म्हटलं होतं की मला पायलट व्हायचं आहे, ते जेव्हा अगदीच नकार देत होते, तर आमचे सिडनेहम कॉलेजचे रिटायर्ड प्राचार्य प्रोफेसर शंकर मोडक यांना मी फोन केला. कारण मी पप्पांच्या डायरी घेऊन सगळ्यांना फोन लावायची. त्यांना फोन केला, म्हटलं सर पप्पा काही ऐकत नाही आहेत, मला म्हणतात वेळ लागले तुला. तर ते माझ्या घरी आले. त्यांनी पप्पांना समजावलं. म्हणाले की इंगळे सर, हे क्षेत्र फार मोठं होणार आहे, ओपन स्काय पॉलिसीज, एव्हिएशन हे फार मोठं होत जाणार आहे, ती जे म्हणते ते खरं आहे, तिला करू द्या, पासपोर्ट काढा. मलाही म्हणाले पासपोर्ट काढ आणि त्यांनाही म्हणाले तुमचाही पासपोर्ट काढा. अशा पद्धतीने त्याने माझ्या वडिलांना समजावलं. शेवटी त्यानंतर मी ठरवलं की आता मी करणार तर हेच करणार. पण तरीसुद्धा घरातून विरोध काही कमी होत नव्हता. मग सगळी हत्यारं जेव्हा फेल होतात तेव्हा सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे बापूंचा सत्याग्रह, तो मी केला. त्यांना म्हटलं आता मी करणार तर पायलटच होणार, नाही तर मी काहीच करणार नाही, घरातच राहणार. तुम्हाला काय करायचं आहे ते करा, MA BEd वगैरे काय काय तुमचं शिक्षण, मी 12वी पासच राहणार. आणि मी 1.5 वर्ष घरातच बसले, काहीच केलं नाही. पण माझं भाग्य थोर म्हणायचं. रायबरेली म्हणजे UPमधली इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी ही पायलट ट्रेनिंगची अकादमी. जसे इंजिनिअरिंगसाठी IIT असते तशी पायलट ट्रेनिंगसाठी ही IGRO, आम्ही त्याला शॉर्टकटमध्ये म्हणतो, ही अकादमी. इथे नेहमी अनुभवी पायलटांना आधी प्रशिक्षण दिलं जायचं. पण माझं नशीब चांगलं होतं, 2003मध्ये त्यांनी पहिली अशी बॅच काढली की जिथे काही अनुभव नसतानासुद्धा ते ट्रेनिंग करत होते. आणि त्याची फार एंट्रन्सच्या लेवल होत्या, लेखी परीक्षा, स्किल हँडलिंग वगैरेची टेस्ट होती आणि मग इंटरव्ह्यू होता. भारतभर होणारी ही परीक्षा होती. मी फॉर्म भरला आणि मी त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यानंतर मी आईवडिलांना म्हटलं की आता तुम्ही चला माझ्याबरोबर रायबरेलीला, तिथे मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. दोघेही आले. त्यांनी तिथलं वातावरण बघितलं. तिथले ते सिनियर होते, तिथले फ्लाईट कॅडेट्स युनिफॉर्म घालून ते विमान वगैरे उडवायची. तर त्यांनी आईवडिलांना माझ्या छोट्या विमानात बसवलं. म्हटलं बघा हे असं असं असतं. ते फारच भांबावून गेले. आणि मग शेवटी दगडाला पाझर फुटला. माझे वडील म्हणाले आता तू हेच कर. खर्च तेव्हा 15 लाखांचा होता. पण तरी मला पप्पा म्हणाले की वेळ आली तर आपण घर विकूया राहतं, पण तू आता हे पायलट ट्रेनिंगच कर. आणि मी जे कधीच विमान बघितलं नव्हतं ते सर्वप्रथम विमान उडवायला बसले. या गोष्टीमध्ये मला अनेक लोकांची मदत झाली. उभारणी माझ्या करिअरची ही काय एकटेपणाने झाली नव्हती, अनेक लोकांची मदत झाली. ह्या खर्चासाठी बँकेमध्ये गेलो आणि बँकांचं म्हणणं होतं की अशी काही स्कीम आमच्याकडे नाही आहे पायलट ट्रेनिंगसाठी एज्युकेशन लोनची. पण त्यांचं म्हटलं होतं नाही तुम्हाला जर घर रेनोव्हेट करायचं आहे तर आमच्याकडे स्कीम आहे, मुलीचं लग्न करायचं असेल तर स्कीम आहे, पण CPL कमर्शियल पायलट ट्रेनिंगसाठी आमच्याकडे काय अशी लोनची काही स्कीम नाही आहे. पण शेवटी SNTT कॉलेजच्या समोरची कॅनरा बँक, तिथले मॅनेजर मिस्टर नागराजू, त्यांना जाऊन ही दुःखभरी कहाणी सांगितली आणि त्यांनी
काहीतरी करून ती मला ते लोन मिळवून दिलं. त्यांचेही फार मोठे उपकार. पप्पांचं ढोर आलं होतं आणि त्यामुळे फार प्रसिद्धी मिळत होती. अनेक साहित्यिकांची ओळख होत होती. आमच्या गावचे जामखेडचे नाना म्हणजेच रामदास फुटाणे यांची आमची ओळख झाली होती. मी त्यांना देखील फोन लावला. म्हटलं, नाना की मला पायलट व्हायचं आहे, पण हे आईवडील ऐकत नाही आहेत. ते सुद्धा त्यांनासुद्धा फार अभिमान वाटला आणि त्यांना म्हणजे आमच्या गावची मुलगी पायलट होते म्हणून त्यांनी आम्हाला घरी बोलवलं आणि ते आम्हाला थेट घेऊन गेले मुख्यमंत्र्यांच्या घरी, म्हणजेच माननीय श्री सुशीलकुमार शिंदेजी यांच्या घरी. शिंदे साहेबांनी तेव्हा मला माझ्या फ्लाईंग ट्रेनिंगसाठी मुख्यमंत्री निधीतून 5 लाख रुपयांची मदत दिली होती. फार मोठी मदत होती ही त्या काळी. जेव्हा मी इंडियन एअरलाईन्स जॉईन केलं 2006मध्ये, तेव्हा मोठ्या विमानांची ट्रेनिंग होती. तो कंपनी हा खर्च आमच्याकडून परत घ्यायची, म्हणून आम्ही जॉब सोडू नये यासाठी एक बॉन्ड असायचा आणि हा बॉन्ड तसा फार महागडा होता. गॅरंटर लागत होते त्याच्यासाठी. आता गॅरंटर शोधायचे कुठे? मग माझ्या ह्या बॉन्डवर साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, उचल्याकार यांचा ऑटोग्राफ आजसुद्धा आहे. अशा ह्या करिअरच्या उभारणीमध्ये ग्रंथालीचा फार मोठा वाटा आहे. कारण ग्रंथालीने जे हे पुस्तक छापलं पप्पांचं, त्यापासून ज्या ओळखी होत गेल्या, त्यामुळे मला फार फायदा झाला. विशेषतः दिनकर गांगल काका आणि गांगल काकू यांची जी आपुलकी, यांचं जे प्रोत्साहन आधी मिळायचं, ते फारच मौल्यवान होतं. अशी अनेक लोक असतात ज्यांच्यामध्ये क्षमता असते, ज्यांच्यामध्ये मेहनत घेण्याची तयारी असते, फक्त केवळ मदतीच्या अभावामुळे त्यांची उभारणी होऊ शकत नाही. म्हणजे बीजामध्ये वृक्ष होण्याची क्षमता असते, पण त्या बीजालासुद्धा सकस जमीन लागते, खत पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो. आणि हे देणारे कोण असतात? समाजच असतो. ही समाजाची जी टीम असते हीच प्रत्येक अशा उभारणीला हातभार लावत असते. म्हणून आपल्याही शेजारी पाजारी कुठे जर अशी व्यक्ती असेल तर अवश्य मदत करावी. मग ती मदत आर्थिकच असावी असं नाही, प्रोत्साहन ही सुद्धा फार मोठी मदत, मार्गदर्शन, चांगल्याला चांगलं म्हणणं किंवा चांगलं नसेल तर त्याची सुधारात्मक टीका करणं, ही सुद्धा फार मोठी मदत असते. मी आवर्जून इथे फ्लाईट US एअरवेजच्या 1549 या फ्लाईटचा इथे उल्लेख केला, कारण या प्रकारचे जे ॲक्सिडेंट असतात याचा आम्ही फार सखोलपणे अभ्यास करतो. हा करतो यासाठी कारण की त्यांनी ज्या चुका केल्यात त्या आम्ही करू नये परत, किंवा त्यांनी जे काही चांगलं केलं त्याचं अनुकरण करावं, त्यांच्या अनुभवातून आपण काहीतरी शिकावं, म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा फार खोलात जाऊन अभ्यास करतो. अनुभव हा सर्वात मोठा गुरु. अनुभवासारखे शिक्षण कोणीच देत नाही. आणि जर आपण ठरवलं की मी माझ्या स्वतःच्याच अनुभवातून सगळं शिक्षण मिळवणार, तर हे छोटंसं आयुष्य आपल्याला फार कमी पडेल. म्हणून दुसऱ्यांच्या अनुभवातून आपण बरंच काही शिकायला हवं. आणि ही भूमिका चोख बजावणारे आत्मकथनं असतात. आत्मकथनाचे जे लेखक असतात ते रोखठोकपणे लिहितात की माझं हे चुकलं, किंवा मी हे असं चांगलं केलं, मी असा यशस्वी झालो, किंवा मी अशी अयशस्वी झाले. या सगळ्या गोष्टी ते मांडतात. त्यांच्या मागे कारण हेच असतं की मी अगदी सामान्य माणूस जर करू शकलो तर तुम्हीही करू शकता. म्हणून आत्मकथनं ही आवर्जून वाचावीत. माझ्या पप्पांनी 3 पुस्तकं लिहिली आहेत. ढोर हे आत्मकथन, भिडू हे व्यक्तिचित्रणांचं पुस्तक, आणि आता उभारणी हे आत्मकथनाचा पुढचा टप्पा. ढोर या पुस्तकाचा जो नायक आहे तो धडपड्या विद्यार्थी आहे. त्याला शिक्षण घेण्याची फार धडपड आहे, पुढे जाण्याची. तो समाजातून काही ना काही मिळवत जातो, स्वतःची उभारणी करत जातो. उभारणी या आत्मकथनातील जो नायक आहे तो धडपड्या शिक्षक आहे. जे काही त्याने आजपर्यंत समाजाकडून मिळवले, जे ऋण आहे ते फेडण्याचं त्याचं प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांची उभारणी म्हणा किंवा अजून नातेवाईकांची उभारणी म्हणा, पण त्याचं मानस हेच आहे की मला जे मिळालं आहे ते आता मला परत द्यायचं समाजाला. असं हे आगळं वेगळं आत्मकथन आहे. आपण अवश्य वाचावं. धन्यवाद. नमस्कार. Respected Chief Guest Sushil Kumar Shinde ji and all the authors, publishers, writers, readers of the literary world. We're having this unique book launch to celebrate the third book of my father-in-law, Professor Bhagwan Ingle.
His first book being Dhor, the second Bidu, and this third book entitled Ubharni. Ubharni speaks about his struggles from where he was, from what he started off with, and the journey he's taken to get to where he is today. It's been a very tough journey, that I know for sure. There was a time where he had to work 3-4 jobs just to make ends meet, and his hard work ensured that his wife also took up teaching and became a professor. He supported both his children in their endeavor to become pilots. So I'd like to share with you a few instances or experiences that I've come across where it speaks a little about the man that is my father-in-law. After my wife and I got court married, that's his daughter Neela, we decided to go to have a small celebration in his native place in Kharda, because we kind of knew that not everybody would be able to make it for a big celebration here in Bombay or Mumbai. So we went to Kharda and had a good reception there. And what amazed me was not just his relatives, the distant relatives, the near and dear ones. It was everybody in the village that came there to help around and make my family comfortable. They probably thought this city boy won't be able to adjust to a village life, so they went out of their way to make sure that we had things arranged for us. If there's anything I needed, you had 5 people running to get it done, and I found that very, very, very touching. These were simple people. They weren't really doing it so that they would get anything in return. They were just doing it mostly out of respect for Professor Ingle, because when they came to meet us, they would also go and meet him and exchange pleasantries and tell him that they missed him since the last time he's visited them. And I know a few youngsters were talking to him and telling him that, yeah, you've really shown us that there is life beyond this village, and if we study hard, we work hard, we can make a good life for us. So I was really amazed by that. On another instance, I'm from Goa, so I was given to understand that on this flight that I was going to fly from Bombay to New York, there was the former Goa Chief Minister and Union Defence Minister, Mr. Manohar Parrikar, the late Mr. Manohar Parrikar. He was going to travel with us on flight. So I mentioned it to my father-in-law. I told him, Daddy, I'm flying tonight and Mr. Parrikar is on board. So I said, why don't you give me a book? I'll give it to him and he can have a read, because I know his Konkani is as good as his Marathi. So Professor Ingle, he signed these 2 books and gave it to me. And when I went on board, I met Mr. Parrikar, told him I'm from Goa, and I gave him these books. And I was really, really shocked that Mr. Parrikar knew about my father-in-law. So I wouldn't say shocked, but I would say pleasantly surprised. And he told me that he's already read Dhor. So I gave him Bidu, and before the flight was over, he had already gone through about 6 chapters. And he told me the book is really good, and I'm going to write to your father-in-law and tell him that, I've read the book and thank you for the book. Last year in July, I had the good fortune to fly my in-laws, both Mrs. And Mr. Ingle, to New York en route to Dallas for the BMM convention. And when we reached Dallas, what was amazing to see was not just Indians. Indians are everywhere, but the amount of Maharashtrians that they were there in Dallas for the convention was amazing. And from here we had taken a whole lot of books, including Mr. Ingle's books, and this convention that was organized there took the Granthali books and their publications and all to a worldwide audience. And that was quite interesting for me, because sometimes you feel that you're only localized in India. You have Maharashtrians and you say Amchi Mati, Amchi Manus, but then here you talk about Granthali reaching such a worldwide stage. It was pretty interesting for me and a good experience. And on the way back, I had the opportunity again to fly this entire Granthali team back, and I interacted with them and all, and I found them really nice people, and they also do a lot of hard work in making sure that their Marathi writers get the recognition they deserve. So a big thank you to Granthali and the entire team, and I wish my father-in-law, Mr. Ingle, all the best for his book,
and looking forward to more of his books in the near future. Thank you. भाईंदरच्या श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख विश्वस्त रोहिदास शंकर पाटील आजच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होत आहेत. भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष, सभागृह नेते, 25 वर्ष नगरसेवक पदाची जबाबदारी सांभाळणारे रोहिदास पाटील शिक्षण सभापती म्हणून त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. शेतकरी कुटुंबातला जन्म आणि अथक मेहनत करून उद्योग क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले रोहिदास पाटील उद्योगश्री या पुरस्काराने सन्मानित आहेत. भाईंदर परिसरात विशेषतः आगरी समाजासाठी ते फार मोठं काम करतायत. त्यांच्या या सगळ्या कामाला शुभेच्छा देत आजच्या कार्यक्रमात त्यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती. नमस्कार. आज प्राध्यापक इंगळे यांच्या उभारणी या आत्मकथन या पुस्तकाचे विमोचन आणि ढोर व भिडू या पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन होताना मला अत्यंत होत आहे. मी त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्य लेखनास शुभेच्छा देत आहे. प्राध्यापक इंगळे व त्यांच्या पत्नी आमच्या शंकरनारायण महाविद्यालय भाईंदर येथे सुरुवातीच्या काळात अध्यापन केले. स्वतः नवीन व खडतर परिस्थिती असताना उभय त्यांनी आत्मीयतेने अध्यापन करून त्यांच्या विषयात 100% निकाल लावून एक नवीन आदर्श निर्माण केला. त्यांनी अनेक वर्ष 100% निकालाची परंपरा कायम राखली हे मी कृतज्ञ व गौरवपूर्वक नमूद करतो. यापूर्वी त्यांची प्रकाशित झालेली ढोर व भिडू ही अप्रतिम पुस्तके त्यांनी स्वतः येऊन भेट दिली. मी दोन्ही पुस्तके अवधानपूर्वक वाचून काढली. त्यांचा खडतर जीवन प्रवास, केलेले परिश्रम शब्दांतीत आहेत. आपल्या सहज सुंदर लेखणीने त्यांनी साकारलेले जीवनाभूक, हृदयाला भिडणारे व मनाला उभारणी देणारे आहेत. आपली पत्नी फक्त 11वी शिकलेली होती. त्यांना प्रोत्साहन व प्रेरित करून पदवी व पदव्युत्तर शिक्षण देऊन आपल्या बरोबर शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक म्हणून कार्यरत केले. ही सुद्धा प्रपंचाची उभारणी व पत्नीला योग्य न्याय मिळवून सक्षम केले हे अभिनंदनीय आहे. त्याने आपले सर्व अनुभव अनुभूती निसंकोचपणे प्रांजलपणे मांडून वास्तव्याचे दर्शन घडविले. त्यांची दोन्ही मुले व जावई उच्च शिक्षित असून हवाई क्षेत्रात मुख्य वैमानिक म्हणून कार्यरत आहेत. ते देशाचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करतात. हे बहुमानाचे आहे. त्यांचे योगदान व कार्य स्वतःपुरता सीमित न ठेवता आपल्या समाजासाठी भरपूर योगदान देऊन निरपेक्ष भावनेने समाजसेवा केली आहे. इंगळे सरांसारखे प्राध्यापक लाभणे हे आमचे सौभाग्य समजतो. त्यांनी अनेक प्रतिष्ठित महाविद्यालयात उत्कृष्ट व निष्कलंक सेवा बजावली. आज आमच्या संस्थेची 3 महाविद्यालय भाईंदर येथे कार्यरत आहेत. तंत्रनिकेतन पदविका, कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, कला वाणिज्य पदवी महाविद्यालय, स्वयंअनुदानित अनेक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि MBA हे व्यवस्थापन शिक्षण देणारे पदव्युत्तर अभ्यासक्रम कार्यरत आहेत. शंकरनारायण महाविद्यालय मुंबई विद्यापीठात कायम संलग्न आहे. महाविद्यालयास A श्रेणी या केंद्रशासित संस्थेने प्रदान केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांनी मान्यता दिली आहे. तंत्रनिकेतन पदविका संस्थेला महाराष्ट्रातील उत्कृष्ट तंत्रनिकेतन म्हणून बहुमान, अनेक मानके व सन्मान प्राप्त झाले आहे. संस्था 1994 साली सुरू झाली तेव्हा फक्त 42 विद्यार्थी होते. आज विविध शाखेत सुमारे 9,000 विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. हे नमूद करण्यास मला अभिमान वाटतो. आमच्या महाविद्यालय उभारणीत इंगळे सरांचे योगदान चिरंतन स्मरणीय आहे. प्राध्यापक इंगळेसारखे शिक्षक लाभणे हे खचितच आनंददायी आणि साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणे आम्हाला ऐश्वर्य देणारे आहे. त्यांची 3 पुस्तके सत्यकथन व वास्तवाचे दर्शन घडवणारे आहेत. सहज सुलभ लेखाने ती समृद्ध झाले आहेत. उभारणी त्यांचे आज नवीन प्रकाशित होणारे पुस्तक सर्वांना चेतना, ऊर्जा, स्फूर्ती व नवनिर्मितीचे स्फुरण देत राहील. त्यांनी यापुढे असेच लेखन करून
साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करावी, त्यांचे व परिवारांचे आयुष्य सुख समृद्धी व निरामय आरोग्य पूर्ण संपन्न हो अशी या शुभप्रसंगी मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक दामोदर मोरे यांचं स्वागत. सरांनी लिहिलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी कविता समीक्षा लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही मराठी आणि हिंदी कविता अनेक विद्यापीठांच्या पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट केल्या गेल्यात. त्यांच्या हिंदी कवितांवर काही विद्यार्थ्यांनी MPhil आणि PhD साठी संशोधन केलंय, तर काही अभ्यासकांनी त्यांच्या साहित्यावर आधारित हिंदी भाषेत अनेक लेख आणि पुस्तकं प्रकाशित केली आहेत. साहित्य अकादमीच्या लेखकांविषयीच्या ग्रंथात सरांचा परिचय नमूद केला गेलाय, तर एन्सायक्लोपीडिया ऑफ दलित इन इंडियाच्या 11व्या खंडात सरांच्या कविता प्रकाशित आहेत. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, साहित्यरत्न, मूकनायक राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी मोरेसर सन्मानित आहेत. आज पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांचं मनोगत. आजच्या शानदार अशा प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब, आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, आजचे उत्सवमूर्ती प्राध्यापक भगवान इंगळे, इतर मान्यवर. आज अतिशय आनंदाचा सोहळा आहे, कारण इंगळे यांच्या 3 ग्रंथांचे प्रकाशन आज होत आहे. आज 22 सप्टेंबर कॅप्टन नीलमचा जन्मदिवस. म्हणजे एका पित्याने गगनचुंबी भरारी घेणाऱ्या आपल्या गुणवंत कन्येला मूल्यांचा गंध दरवळणारी सृजनशील अशा तऱ्हेची ही भेट आपल्या कन्येला दिलेली आहे. ढोर, भिडू आणि उभारणी हे ते 3 ग्रंथ. ढोरची अर्पण पत्रिका हे स्वकथन त्यांनी स्वकुटुंबियांना अर्पण केलेलं आहे. पण भिडू हे पुस्तक मात्र त्यांनी कुणाला अर्पण केलेलं आहे? त्यांनी ते उपेक्षितांसाठी झिजलेल्यांना अर्पण केलेलं आहे. म्हणजे परिवाराकडून सामाजिकतेकडे, कुटुंबाकडून सामाजिकतेकडे आले, बहिष्कृत समाजाकडे ते आले, बहिष्कृत समाजासाठी झिजलेल्यांना ते अर्पण केलं. आणि उभारणी हे स्वकथन मात्र त्यांनी राष्ट्र उभारणीत योगदान दिलेल्या तमाम विभूतींना अर्पण केलेलं आहे. म्हणजे इंगळे या ठिकाणी अतिशय व्यापक भूमिका घेत असताना आपल्याला दिसतात. इथे महत्त्वाचा भाग 3रं पुस्तक जे आहे उभारणी, त्याचं शीर्षक फार सुंदर आहे, सूचक आहे, अर्थपूर्ण आहे. आपल्याला उभारणी दिसते. मित्र हो, यश दिसत असतं, त्या यशामागचे हात दिसत नसतात. या उभारणी मागचे हात कोणते आहेत? या उभारणी मागचे हात आहेत प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. भगवान इंगळे यांच्या आई आजारी असताना शेवटच्या अवस्थेमध्ये त्या महादेव आणि भगवान आपल्या 2 सुपुत्रांना काय म्हणाल्या? आता माझं काय खरं नाही, तुम्ही आंबेडकर बाबावानी लय शिका आणि पैसे नसली तर घरावरची टीन इका, पण शिका. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो संदेश दिला, त्याचं अनुसरण भगवान इंगळे यांनी केलं. ते शिकले. त्यांनी आपल्या सुकन्येला, नीलमला, निखिलला
एवढंच नाही तर 11वी पास झालेल्या आपल्या पत्नीला प्राध्यापिका केलं. म्हणजे त्यांनी बाबासाहेबांचा संदेश अनुसरला. परिस्थितीशी संघर्ष करत करत स्वतःच्या कुटुंबाची तर उभारणी केलीच, पण जे अडले नाडलेले आहेत त्या कुटुंबियांची देखील उभारणी करण्याचा एक जबरदस्त प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणूनच उभारणी हे शीर्षक, उभारणी शीर्षकाचं मुखपृष्ठ, त्या मुखपृष्ठातूनही तोच संदेश आपल्याला जाणवत असताना दिसतो. भिडू हे जे पुस्तक आहे त्याची ही 5वी आवृत्ती. इंगळे यांना जीवन जगत असताना अवतीभोवती जी आगळी वेगळी माणसं भेटली, ज्यांच्या व्यक्तिमत्वानं इंगळे यांना झपाटलं, ज्यांच्या दुःखाची ठणक इंगळे यांना लागली, अशा काही माणसांचं एक भेदक पण अंतर्मुख करणारं जीवन दर्शन त्यांनी घडवलेलं आहे भिडूमध्ये. एखाद्या आर्ट गॅलरीत आपण जावं आणि सुंदर पोर्ट्रेटचं प्रदर्शन त्या ठिकाणी लागलेलं असावं. आपण ती पोर्ट्रेट पाहत असताना असं एकरूप होऊन जावं, खूप खुशी व्हावी आपल्याला, आनंद व्हावा आपल्याला, आणि निघत असताना परत वळून वळून त्या पोर्ट्रेटकडे आपण पाहतच राहावं. तसं भिडू वाचल्यानंतर भिडूमधले जे भिडू आहेत, जे व्यक्तिदर्शन आहे, ते एक एक सुंदर पोर्ट्रेट आहे. मानवी स्वभावाचे विविध रंग शब्दांच्या रंगाने इंगळे यांनी अतिशय कुशलतेनं, अतिशय हळुवारतेनं, ग्रामीण बोलीच्या रंगढंगातून ही पोर्ट्रेट 9 पोर्ट्रेट त्यांनी साकार केलेली आहेत. ती अप्रतिम आहेत. आणि जसं ती प्रदर्शनातली पोर्ट्रेट वळून वळून पाहतो आपण, तशी ही पोर्ट्रेट, इंगळ्यांनी साकारलेली पोर्ट्रेट आपल्याला विचार करायला भाग पाडतात, अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. कधी आपली हसवणूक करतात, कधी जीवनाच्या भेदक सत्याचं दर्शनही ती घडवतात. लेखक हा मूल्यांचा पहारेकरी असतो. मूल्य दर्शन या भिडूमध्येही घडतं, ढोरमध्येही घडलं होतं. विशेषतः ढोरमध्ये आणि उभारणीमध्ये मूल्यांचा एक झरा झुळझुळताना दिसतो. संवेदनशीलतेच्या शिंपल्यातच माणुसकीचे मोती जन्माला येत असतात. संवेदनशील मनाच्या तळ्यातच करुणेची कमळं उमलत असतात आणि संवेदनशीलतेच्या हिरव्यागार रोपट्यालाच कृतज्ञतेच्या कळ्या येत असतात. मित्र हो, ही संवेदनशीलता, हे माणुसकीचे मोती, ही करुणेची कमळं आणि ह्या कृतज्ञतेच्या कळ्या ढोरमध्ये आणि उभारणी या नव्या स्वकथनामध्ये दरवळताना दिसतात. मित्र हो, आणि त्यामुळेच ढोरनं आणि या उभारणीनं स्वाभाविकपणे माझ्या मनाची पकड घेतली. कृतज्ञता हे जीवनमूल्य आहे आणि ते अभावानंच आजकाल सापडतं. कधी काळी शिकत असताना तुळसा मावशी आणि मनोहर पंत यांनी इंगळ्यांना मदत केलेली असते, पण इंगळे ती मदत विसरत नाहीत. जेव्हा आपली परिस्थिती चांगली होते, ते नोकरीला लागतात, तेव्हा ते गावी जातात आणि त्यांना अतिशय किमती अशा तऱ्हेचे कपडे घेतात. एवढंच नाही तर त्यांच्या नावानं त्या महाविद्यालयाला, ज्या महाविद्यालयात ते शिकले आणि ती फी भरण्यासाठी 11 रुपये त्यांच्याकडे नव्हते, ते तुळसा मावशीने दिले होते त्यांना. आणि म्हणून ही कृतज्ञता ते कशी प्रकट करतात, त्या महाविद्यालयाला 10,000 रुपयाची देणगी देतात. हे कृतज्ञता मूल्य जे आपल्याला आज अभावानंच आढळतं. एवढंच काय, महापुरात निखिल अडकलेला असतो
परंतु त्याला अनोळखी गृहस्थ सांभाळून आणतात. परंतु निखिल मात्र त्यांचं नाव आणि नंबर घ्यायला विसरतो. त्यामुळे इंगळ्यांच्या मनाची तगमग होते आणि ते व्याकुळ होतात. अरे तू का फोन नंबर नाही घेतला? आपण त्यांच्याकडे गेलो असतो, त्यांच्या मुलीचा वाढदिवसाचा केक पाण्यात भिजला, आपण त्या ठिकाणी तो केक घेऊन गेलो असतो. ही जी व्याकुळता आहे, इथे कृतज्ञता हे जे जीवनमूल्य आहे ते प्रत्यक्ष इंगळे यांच्या जीवनामध्ये उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इंगळे यांचं हे जे लेखन आहे त्या लेखनाचे अनेक गुणविशेष आपल्याला पाहायला मिळतात. एक तर इंगळ्यांची जी भाषा आहे तिच्यामध्ये सहजता आणि स्वाभाविकपणा आहे. प्रसन्न आणि प्रवाही शैली हे तिचं वैशिष्ट्य आहे. या लेखनात काय आहे? प्रांजळता आहे आणि प्रामाणिकपणा आहे, प्रभावीपणा आहे आणि प्रगल्भताही आहे, निर्भयता आहे आणि निर्भीडपणा आहे. अधूनमधून विनोदाचे हवेहवेसे वाटणारे तुषारही आपण अनुभवतो. नाट्यात्मकतेचे तर अनेक प्रसंग या ठिकाणी आपल्याला देता येतील, पण आपल्याकडे वेळ नाही. एवढंच काय, ढोरमध्ये आपण वाचलेलं आहे की इंगळे हे तर शाहीर, म्हणजे आधी गीत लिहायचे, नाटक लिहायचे, एकांकिका लिहायचे, म्हणजे लेखनाचं अंग, काव्यात्मकतेचं अंग हा जो इंगळ्यांमधला काव्यात्मक भाग आहे, त्यांच्यामधला जो कवी आहे, त्यांच्यामधला जो शाहीर आहे, तो या लेखनात डोकावल्याशिवाय राहिलेला नाही. आणि म्हणूनच अनेक वामन पंडितांच्या कवितेच्या ओळी येणं, अनेक संस्कृत श्लोक त्या ठिकाणी येणं, हे या लेखनाचं मग वैशिष्ट्य बनून जातं. काव्यात्मकता आहे. त्या त्या प्रसंगात इंगळ्यांचं धैर्य आणि धाडसीपणा आपल्या प्रत्ययाला येतो. वाक्प्रचार आणि म्हणींचा अतिशय अचूक आणि नेमका वापर इंगळ्यांनी केलेला आहे. वाक्प्रचार तर कितीतरी आहेत, म्हणी जवळजवळ 32 आहेत. त्याच्यापैकी एक म्हण तर जपानी आणि एक हिंदी आहे. बाकी 30 म्हणी अस्सल मराठमोळेपणा त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतो. या लेखनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बोली भाषेचं विलोभनीय अशा तऱ्हेचं सौंदर्य. हे सौंदर्य आपल्याला विलक्षण आनंद देतं. सूक्ष्म निरीक्षण शक्ती हे इंगळ्यांच्या लेखनाचं एक वैशिष्ट्य आणि त्यांची तरल अशा तऱ्हेची स्मरणशक्ती. सर्व घटना त्यांना जशाच्या तशा आठवतात. भाषा प्रभुत्व, परंतु अलंकारांचा अतिशोष इंगळ्यांच्या भाषेला नाही, तर अस्सल ग्रामीण बोली ते सहजपणे त्या ठिकाणी वापरत असताना आपल्याला दिसतात. सामाजिक बांधिलकी हे इंगळे यांच्या व्यक्तिमत्वाचं जे सौंदर्य आहे ते अनेक ठिकाणी आपल्याला या लेखनात पाहायला मिळतं. एवढंच काय, प्रसंगवर्णन कौशल्य, व्यक्तिरेखाटन कौशल्य. दिलीप चक्रवर्ती इंगळे यांचे मित्र, माझे चांगले मित्र, त्यांचं जे व्यक्तिचित्रण रेखाटलंय त्यांनी ते अतिशय कुशलतेनं हळुवारपणे रेखाटलेलं आहे. दीपक चक्रवर्तींचं व्यक्तिमत्वच आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. नारायण कुट्टी, परमानंद मौर्य, भोलेनाथ पाल, परमानंद मौर्य यांची व्यक्तिचित्र विलोभनीय झालेली आहेत. जशी व्यक्ती तशी भाषा आणि जसा अनुभव जसा प्रसंग तशी भाषा, हे या लेखनाचं वैशिष्ट्य मला या ठिकाणी आपल्याला जाणवलं. एक आदर्श प्राध्यापक, मराठी हिंदी इंग्रजीचे संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना आपलं व्याख्यान रंजक करणारा, एक आदर्श पती, 11वी झालेल्या आपल्या पत्नीला प्राध्यापिका करणारा आदर्श पती इथे आपल्याला भेटतो. आपल्या नीलम आणि निखिल या मुलांसाठी त्यांची प्रगती व्हावी म्हणून जीवाचं रान करणारा अशा तऱ्हेचा एक कर्तव्यदक्ष पिता आपल्याला भेटतो. अंधश्रद्धेवर तुटून पडणारा,
हुंडाबळीवरच्या विचारावर कठोर प्रहार करणारा अशा तऱ्हेचा एक आदर्श नागरिक आपल्याला एक या ठिकाणी भेटतो. थोडक्यात काय तर इंगळे यांची ही तिन्ही पुस्तकं अप्रतिम आहेत, विकत घेऊन वाचण्यासारखी आहेत आणि एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह देखील आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेची आहेत. त्यामुळे आपण ही विकत घेऊन वाचावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. इंगळ्यांना मी या त्यांच्या अप्रतिम लेखन प्रवासासाठी आणखी त्यांचे ग्रंथ यावे यासाठी मनपूर्वक सदिच्छा देतो. संपादक, लेखक, कवी अरुण शेवते यांचं स्वागत. ज्यांच्या ऋतुरंग या दिवाळी अंकाला गेल्या 20 वर्षात प्रतिष्ठित संस्थांचे 56हून अधिक पुरस्कार लाभलेत. कविता संग्रह, मालिका कविता, नाटक, संपादित पुस्तकं अशी शेवते सरांची साहित्य संपदा. त्यांच्या कावळ्यांच्या कविता, तळघर, राजघट, ऐवज या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे राज्य पुरस्कार लाभलेत. तर कृष्णाकाठचा माणूस या पुस्तकाला महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा सह्याद्री पुरस्कार लाभलेला आहे. अरुण सरांना विनंती आहे या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं त्या शिंदे साहेबांनी इतकं अप्रतिम या पुस्तकाविषयी बोललेले आहेत. कारण कलावंतांवर आणि पुस्तकावर मनापासून प्रेम करणारा माणूस कार्यक्रमाला मिळणं हे अत्यंत दुर्मिळ गोष्ट असते. आणि ग्रंथालयाचं वैशिष्ट्य असं की या तिन्ही पुस्तकाचं प्रकाशन शिंदे साहेबांच्या हस्ते झालं आणि त्यामुळे ते इतकं म्हणजे एखाद्या लेखकाचं जे मनोगत आहे त्याहीपेक्षा अत्यंत सुंदर पद्धतीने शिंदे साहेबांनी पुस्तकाविषयी विमोचन केलेलं आहे. खरं तर ग्रंथालयाचं वैशिष्ट्य असं की बलुतापासून एक नवी परंपरा मराठी साहित्यामध्ये निर्माण केलेली आहे आणि त्या परंपरेपाशी ते थांबले नाही तर त्यानंतरची जी पिढी आहे मग दलित समाजातला कुठलाही वर्ग असो, मग ढोर समाजातले असतील, मांग समाजातले असतील किंवा इतर कुठल्याही समाजातले लेखक असतील, त्या लेखकांची पुस्तक करण्याची परंपरा ग्रंथालयाने सुरू केली. हे सुद्धा ग्रंथालयाचं फार मोठं वैशिष्ट्य मला वाटतं. इंगळे साहेबांचं मी पहिल्यांदा पुस्तक हे ढोर पुस्तक वाचलं आणि मला अतिशय आनंद झाला. कारण त्यांचं जे गाव आहे खर्डा, त्या खर्डा गावाला मी गेलो होतो आणि एका खर्डासारख्या गावातून आलेला माणूस येऊन त्यांनी मराठी साहित्यामध्ये जे आपलं स्थान निर्माण केलं ते मला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. त्यांचं भिडू पुस्तक, नंतर त्यांचं उभारणी पुस्तक, अनेकदा असं होतं की दलित आत्मचरित्रामध्ये एखादा लेखक पहिल्याच पुस्तकात संपतो असं अनेकदा आपल्याला दिसतं. पण इंगळेंचं वैशिष्ट्य असं की पहिल्या पुस्तक हा त्यांचा प्रारंभ आहे आणि मग त्यांच्यामध्ये जे परिवर्तन लेखक म्हणून झालेलं आहे त्या परिवर्तनाची दिशा या तिन्ही पुस्तकामधून दिसते. आणि मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी इतकं सुंदर बोलल्यानंतर मी अधिक काही बोलण्याची गरज नाही. मी भगवान इंगळेंना माझ्या शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. एखादा चित्रपट उलगडत जावा असा ज्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि तळापासून शिखरापर्यंत स्वतःच्या आयुष्याची केलेली दर्जेदार उभारणी याचं नाव आहे माननीय सुशीलकुमारजी शिंदे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं हे उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःची रसिकता साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही तितकीच निष्ठेने आणि दर्जेदारपणे जपली आहे. आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांचं मनोगत ऐकण्याची संधी आपल्याला मिळते. स्वागत करूया माननीय सुशीलकुमारजी शिंदे यांचं. कार्यक्रमाचे अध्यक्ष, थोर साहित्यिक आमचे मित्र श्रीयुत श्रीपाल सबनीजी, आजच्या ह्या उभारणी ह्या पुस्तकाचे लेखक भगवान इंगळेजी, ज्यांनी हे सगळं पुस्तक प्रकाशनाचं काम हाती घेतलं. इतकंच नाही तर गेले 3 पुस्तकं ह्या ग्रंथालयाने प्रसिद्ध केले ते सुदेश इंगळसपूरकरजी, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित रसिको. आज मला खूप आनंद होतो आहे की मी आज जवळजवळ दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा प्राध्यापक इंगळे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करतो आहे. मला आठवतं की पहिलं पुस्तक ढोर ते ज्या समाजात ज्या जातीत जन्मले आणि मी ज्या जातीत जन्मलो
त्या जातीच्या विषयी त्यांनी फार स्पष्टपणाने लिहिलं होतं. त्याचे पहिलं प्रकाशन मी केलेलं होतं. खूपच चांगलं ते पुस्तक होतं. म्हणजे सुरुवातीला मला वाटलं होतं की समाजातले काही मंडळी त्याला विरोध करतील, पण सत्य परिस्थिती सांगत असताना विरोधाला कधी जुमानायचं नसतं. आणि प्राध्यापक भगवान इंगळे हे एक तसे बेडर अशा प्रकारचे लेखक आहेत. ते नुसतेच सर्वधर्म समभावाले नाही आहेत, तर प्रत्यक्ष कृतीमध्ये प्रत्येक गोष्ट आणणारे अशा प्रकारचे आहेत. गरिबांच्या विषयी आस्था असणारे, शिक्षणाची ओढ असणारे आणि समाजामधल्या गरीब माणसाला पुढं आणखी शिक्षण घ्यावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं अशा प्रकारचा ध्येयवाद घेऊन शिक्षणाची पायरी ते चढले. आणि त्या पायरीवरून कधीतरी 2013ला किंवा 14ला मला आठवत नाही, पण ते निवृत्त झाले. असा हे एक निवृत्त झालेला प्रोफेसर पण समाज घडावा, भारत घडावा, त्याची उन्नती व्हावी अशा प्रकारचं ध्येय घेऊन झटणारी ही वृत्ती दिसते. त्यांच्या संपूर्ण लेखांच्यामध्ये हीच भावना दिसते. आता ह्या उभारणीमध्ये जर तसं जर पाहिलं तर त्यांनी ढोर हे पहिलं पुस्तक, त्याच्यानंतर उभारणी हे आता तिसरं आहे, पण त्याच्यामध्ये भिडू हे पुस्तक, अशी 3 पुस्तकं तर आत्तापर्यंत झालेली आहेत. आणि मला वाटतं की आत्ता रिटायर झाल्यानंतर तर त्यांना खूप स्कोप आहे, ते खूप काही लिहू शकतील. ह्या पुस्तकामध्ये उभारणी मी वाचत असताना मी 2 दिवसात हे पुस्तक वाचून कंप्लीट केलं. सहसा मी असं 1 आठवडाभर लागतं मला वाचायला पुस्तक, पण सुदेश इंगळेकरांनी मला सोलापूरला हे पुस्तक पाठवले, 3ही पुस्तकं पाठवली आणि मी तिथं जरा मोकळा होतो, त्यामुळं मी ते वाचू शकलो. ओझरती वाचलेत, काही रेफरन्सेस मला सांगता येणार नाहीत, पण त्याच्यातला मुख्य जो बिंदू आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की एक धडपड करणारा प्राध्यापक, ज्या समाजामध्ये कधी शिक्षण नाही त्या समाजामध्ये शिक्षण घेऊन राज्यशास्त्र ह्या विषयावर प्राध्यापक म्हणून ते काम करतात. म्हणजे ह्या वसई पालघर या विभागामध्ये त्यांनी सगळी सुरुवात केली, पण नंतर शेवटच्या काळामध्ये ते भवन कॉलेजमध्ये ते तिथं आले आणि तिथून ते रिटायर झाले. पण त्या इथपर्यंतचा प्रवास करत असताना त्यांनी जो इतिहास सांगितलेला आहे तो खरं हृदयदायक अशा प्रकारचा इतिहास आहे. त्यांना जो सुरुवातीला झालेला त्रास, त्याच्यानंतरचं विशेषतः भवन्स कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांची जी निवड झाली, एक रिझर्व्ह कॅटेगरीमधले प्राध्यापक म्हणून ते तिथं आले. पण त्याच्याकरता तिथं त्या हेड ऑफ द डिपार्टमेंटमध्ये असणारी जी भगिनी होत्या प्रोफेसर, त्या अपॉइंटमेंट झाल्यानंतरच यांच्याविषयी खूप काय बोलत होत्या. ते हे सगळे दलित वर्गीय रिझर्वेशनमधून येतात आणि काय करणार आहेत माहिती नाही, ह्यांचा जीव एवढा एवढा पण उंटाचा मुका घ्यायला निघतात, अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी ते एका प्राध्यापकाशी बोलत होते. आणि त्याच वेळेस त्यांच्या पत्नी, प्राध्यापक इंगळेंच्या पत्नी तिथं बसल्या होत्या आणि त्या बाईंना माहिती नव्हतं, मला वाटतं हबनूर की असं काहीतरी नाव आहे तिचं, तर त्यांना माहिती नव्हतं, पण त्या बोलून गेल्या. आणि नंतर प्राध्यापक इंगळेंचं ढोर हे पुस्तक त्यांनी वाचलं, त्याच्यानंतर दुसरी पुस्तकंही वाचली आणि त्यानंतर एकदम त्यांना धक्का बसला की प्राध्यापक इंगळे हे जरी रिझर्वेशनमधून आलेले असले तरी एक बुद्धिवान अशा प्रकारचा प्राध्यापक आहे
कर्तृत्वानं अशा प्रकारचा प्राध्यापक आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या चुकीची कबुली केली. मला वाटतं हे सगळं त्याच्यातलं महत्त्वाचं यश आहे ह्या पुस्तकामधलं, की एका दलितवर्गीय प्राध्यापकाला सुरुवातीला कशा तऱ्हेने हिणवलं जातं, पण तो प्राध्यापक याची सगळी कुणाचीही पर्वा न करता आपलं ध्येय गाठण्याकरता पुढे निघालेला असतो. मला वाटतं की हे जे उदाहरण आहे ते नवीन प्राध्यापकांना आणि विशेषतः दलितवर्गीय किंवा मागासवर्गीय प्राध्यापकांना, आदिवासी प्राध्यापकांना प्राध्यापक इंगळेंचं उदाहरण अतिशय महत्त्वाचं आहे. मान अपमान होतात, अपमान सातत्यानं पुजलेला असतो, पण हा काळ आता गेल्या 30-40 वर्षामधला जर बघितला तर अपमान होता आता एक प्रतिष्ठित अशा प्रकारची भावना लोकांच्यामध्ये यायला लागलेली आहे. याचं कारण असं मला वाटतं, प्राध्यापक इंगळेंच्यावरूनच उदाहरण घ्या तुम्ही, की त्यांनी जो स्ट्रगल केलेला आहे तो स्ट्रगल अतिशय महत्त्वाचा वाटतो. की मी अनेक ठिकाणी म्हणत असतो की आम्ही लोक आमच्या घरी बोलताना पाणी लोणी असं बोलतो, पण त्यांची भाषा एवढी सुरेख आहे, पाणी लोणी. तर ही जी प्रक्रिया, कष्ट करण्याची जी प्रक्रिया आहे ती त्यांच्या जीवनामध्ये आली आणि आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी खूप चांगलं शिकवलं. मुलगी असून तिला पायलट केलं, एका मुलीला, त्यांची 2च मुलं त्यांना आणि एक मुलगा, आणि त्यालाही पायलट केलं. मला आश्चर्य वाटायचं की हा प्राध्यापक आपल्या नोकरीवर जीवन जगणारा, पण आपल्या मुलीची इच्छा ती पायलट हो म्हणते 12वी झाल्यानंतर, आणि ती राजीव गांधी पायलट ट्रेनिंग जे उत्तर प्रदेशमध्ये आहे त्या ठिकाणी ती जाऊ इच्छिते आणि 7-8 लाख रुपये तिथे खर्च देणार अशा प्रकारची त्यांची भावना होती. पण हा प्राध्यापक जिद्दी आहे. त्यांनी आपल्या मुलीला तिथं शिक्षण देण्याकरता म्हणून प्रयत्न केला, कर्ज काढलं आणि त्यांनी तिथं पाठवलं. ही आश्चर्याची गोष्ट आहे की माझ्यासारखा माणूस जर असता तर तिथं विचार केला असता, अरे आपली मुलगी दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे ना, कशाला एवढं कष्ट घ्या, पैसे तिच्याकरता कशाला हे करा. पण ही जी जिद्द त्यांनी दाखवली की आपल्या मुलीकरता म्हणून, ही अनन्यसाधारण अशा प्रकारची जिद्द आहे. आणि मुलगी जरी दुसऱ्याच्या घरी जाणार असली तर मुलाच्यापेक्षाही जास्त तिला शिकवण्याचं काम त्यांनी केलं. याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आहे. तसंच त्यांच्या मुलाच्याही बाबतीत आहे. बहीण आता इथं ती पायलट होते आहे आणि त्याच वेळेस भाऊ देखील तो पायलट होण्याकरता प्रयत्न करतो. त्याची तर उडी खूप मोठी होती. तो फ्लोरिडाला जायला निघालेला, म्हणजे भारतात ट्रेनिंग आहे पण त्यांनी तिथं प्रयत्न केला आणि फ्लोरिडाला जाण्याची त्याची इच्छा ती पण त्यांनी पूर्ण केली. कट टू शॉर्ट करतो मी, ती पण त्यांनी पूर्ण केली. खरं म्हणजे आमच्यात पहिलाच मुलगा असेल फ्लोरिडाला जाणारा, दुसरा कोणी तिथं अजून गेलेला नसेल. पण ही जी दोघांना जी शिकण्याची जिद्द आहे ती प्रोफेसर इंगळेंच्यामुळं त्यांच्या मनामध्ये आली. कितीतरी कष्ट केलं. हा जो मुलगा पायलट झालेला, त्यांनी एक भाड्याचं घर घेतलेलं होतं, भुताटकीने भरलेलं, आणि त्या भुताटकीच्या घरामध्ये रंग ते देऊ इच्छित होते. आणि ते रंग देत असताना तो मुलगा तिथं काम करत होता आणि एका प्राध्यापकाला ती जागा भाड्याने द्यायची होती. तर त्या मुलाला त्यांनी विचारलं, अरे आप तो बहुत अच्छा काम करता है, म्हणून हमारा दूसरा एक घर है वहाँ आप कलर करेगा क्या. त्या मुलाने सांगितलं की मी माझ्या साहेबाला विचारतो आणि मी तुम्हाला कळवतो. आणि त्यांनी त्याप्रमाणे तिथलंही काम केलं. म्हणजे ह्या मुलाचे देखील मी कौतुक करतो की श्रमावर जी निष्ठा पाहिजे, श्रमाची जी पूजा आपण करतो त्या श्रमाला असं लाथाडू देता कामा नये. आणि म्हणून काम कुठलंही असो, छोटं असो मोठं असो, मन लावून ते काम केलं पाहिजे. तसं त्या पायलट मुलांनी, म्हणजे तेव्हा पायलट नव्हता पण
त्या जिद्दीने त्या घराचं रंगकाम केलं आणि ते शाबासकी घेतली. पुढं त्याला कळलं त्या प्राध्यापकाला की हे त्यांचे चिरंजीव आहेत, प्रोफेसर इंगळेंचे चिरंजीव आहेत आणि खूप शिकलेले आहेत. तर हे कौतुकाचा भाग आहे खरं म्हणजे खूप. आणखीन एक मला जे भावलं ते की आमच्यात सहसा इंटरकास्ट लग्न होत नाहीत. अलीकडच्या काळामध्ये होतात, पण त्या काळामध्ये मुलीचं लग्न एक ख्रिश्चन मुलाशी, तोही पायलटच्या ट्रेनिंगला असणारा, तिथंच त्या दोघांचं जमलं आणि ते लग्नही त्यांनी लावून दिलं. तर सगळा सविस्तर वृत्तांत, ते कसे गेले, खर्ड्याला कसे गेले, तिथं रिसेप्शन कसं केलं त्यांनी, लग्न कसं रजिस्ट्रेशनचं केलं, हा सगळा इतिहास आहे. पण महत्त्वाचा भाग असा की त्यांनी हे जे डेअरिंग केलं की इंटरकास्ट करण्याचं, हे कौतुकास्पद आहे. खरं म्हणजे अशी माणसं जर समाजामध्ये क्रांती करणारी निघाली तर समाज सुधारायला वेळ लागत नाही आहे. मला वाटतं की प्राध्यापक इंगळे हे एक उदाहरण देता देता त्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याचा नवीन पिढी खूप चांगला उपयोग करेल. केवळ दलित वर्गच याचा अभ्यासक असावा अशी माझी इच्छा नाही. हे सगळ्यांनी वाचलं पाहिजे. प्राध्यापक आणि थोर लेखक सबनीस या ठिकाणी उद्या लोकांना सांगतील की हे, आणि तेही तसे प्रोग्रेसिव्ह असल्यामुळं तो विषय चांगल्या तऱ्हेनं, माझ्यापेक्षा खूप चांगल्या तऱ्हेनं मांडतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. प्राध्यापक इंगळे ह्यांनी असंच लिहित राहावं, ह्यांनी असंच समाजाकरता काम करत राहावं आणि ज्या भूमिकेनं आत्तापर्यंत मान अपमान आपण बघून सगळं हे केलं, त्या अपमानाची कधी पर्वा आपण करता कामा नये. मी अनेक वेळेस माझंच उदाहरण देऊन सांगतो, जर त्या अपमानित झालो असतो तर आपण एवढे मोठे झालोच नसतो. तर त्यामुळे दुष्काळी भागातून आपण आलात, जामखेडसारखा भाग, अहमदनगर, जामखेड, करमाळ्याच्या जवळ माझा मतदारसंघ होता तो पूर्वी, मला माहिती आहे. हा सगळा दुष्काळी पट्टा, आणि त्यातून येऊन त्यांनी आपलं गाव सोडलं आणि गाव सोडून जी प्रगती केली, त्या प्रगतीला, त्या विचाराला मी प्रणाम करतो आणि शुभेच्छा देतो. ग्रंथालीने ही पुस्तकं छापली. मी ग्रंथालीच्या शोधक वृत्तीचे देखील कौतुक करतो. आणि असा शोध घेणारी, खरं म्हणजे दलित म्हटलं की एका विशिष्ट वर्ग जातीचीच माणसं पुढे येतात, पण त्याहीपेक्षा आणखी दलितांच्या मधले दलिती आहेत हे शोधण्याचं काम ग्रंथालीसारखे जे प्रकाशक आहेत ते करतात. त्यामुळं मी सुदेशना, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की ही शोधक वृत्तीच खऱ्या अर्थानं ग्रंथालीची जी चळवळ सुरुवातीला होती ती चळवळ पुढे नेण्याच्या कामी उपयुक्त होईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेली जीवाभावाची माणसं आणि त्यांच्या आयुष्यातलं भयाण वास्तव पाहून मनाची झालेली अस्वस्थता आणि त्याबरोबरच या सगळ्याला जबाबदार असणारी व्यवस्था, त्या व्यवस्थेविषयीचा विचार, हे सगळं भगवान इंगळेंनी व्यक्त केलंय त्यांच्या भिडू या पुस्तकात. या पुस्तकाची 5वी आवृत्ती आता प्रकाशित होणार आहे. समाजाच्या तथाकथित चाकोरीत एक वर्ग अतिशय भयानक वास्तव जगतो. पारंपरिक व्यवसाय म्हणून वाट्याला आलेले काबाड कष्ट, अवहेलना सहन करतो, ज्याची कल्पनाही उरलेल्या समाजाला नाही. मात्र गावकुसाबाहेरच्या आयुष्याची चाकोरी मोडून, शिक्षण घेऊन, सकारात्मकतेने जीवनातल्या चांगुलपणावर श्रद्धा ठेवत एखादा लेखक हे परिस्थितीशी जगण्याशी झुंजणं काय असतं हे सांगतो. तो प्रवास आहे भगवान इंगळेंच्या ढोर या पुस्तकाचा. एकीकडे ढोराचं, मेलेल्या जनावराचं कातडं कमावणं आणि दुसरीकडे ढोरासारखंच असणारं जगणं, जिद्दीने, शिक्षणाने घडवणं, याचा अनुबंध उलगडणारं हे पुस्तक. या पुस्तकाची 8वी आवृत्ती आता प्रकाशित होतीये. या प्रकाशनाची विनंती करतो आहोत श्रीपाल सबनीसांना
आणि त्यांच्यासोबत इतर मान्यवरांना. आजच्या डिजिटल पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं अध्यक्षपद भूषवणारे माननीय श्रीपालजी सबनीस. विपुल ग्रंथसंपदा, अनेक एकांकिका श्रुतिकांचं लेखन, 185 पुस्तकांना प्रस्तावना, 800च्या वर प्रकाशित लेख आणि त्यांच्या वाङ्मयावर इतरांना अभ्यास करून ग्रंथ संपादित करण्याची इच्छा व्हावी असं उत्तम आणि दर्जेदार लेखन. 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तौलनिक भाषा विभाग प्रमुख, कला विद्याशाखेचे डीन, प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेले श्रीपाल सबनीस, पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचा स्वामी स्वरूपानंद सरस्वती पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार अशा अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित असलेले श्रीपाल सबनीस आज उभारणी, ढोर आणि भिडू या तिन्ही पुस्तकांच्या निमित्ताने त्यांचं अध्यक्षीय मनोगत आपण ऐकणार आहोत. माननीय श्रीपाल सबनीस यांचं स्वागत. ग्रंथालीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सन्माननीय नेते, राष्ट्रीय कुशल नेतृत्व, मराठी संस्कृतीवरती प्रेम करणारे एक अस्सल सांस्कृतिक पाईक आमचे स्नेही सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, ज्या ग्रंथालीनं मराठी संस्कृतीमध्ये महत्त्वाच्या योगदानाचा इतिहास निर्माण केला आणि 1000 ग्रंथापर्यंतची प्रसिद्धी प्रकाशनाच्या संबंध सेवेतून मराठी दरबारामध्ये रुजू केली, त्या ग्रंथालीचे प्रतिनिधी सन्माननीय सुरेशजी इंग्लस्कर, सिनेमाचे दिग्दर्शक सन्मान्य चंद्रकांत कुलकर्णी, सन्मान्य रोहिदास पाटील, प्राध्यापक दामोदर मोरे, या 3 ग्रंथाचे लेखक भगवान इंगळे, कॅप्टन निलीम, त्याचबरोबर भगवान इंगळे यांचे जावाई मिस्टर लोबो, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि रसिक मित्रांनो, ग्रंथालीच्या या एकूणच सगळ्या प्रवासामध्ये भगवान इंगळे यांच्या 3 ग्रंथांचा आजचा प्रकाशन सोहळा हा वेगळ्या अर्थाने निर्णायक ठरतो आहे. मित्र हो, उभारणी, ढोर, भिडू या तिन्ही पुस्तकांचं प्रकाशन आज सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे आणि या 3 पैकी ढोर आणि उभारणी या 2 पुस्तकं ही आत्मकथेचा 2 भागावर आधारलेली आहेत. यामध्ये भिडू हे पुस्तक भगवान इंगळे यांच्या 6 मित्रांच्या गोतावळ्याचे अंशतः चरित्र त्या ठिकाणी आलेलं आहे आणि ढोर आणि उभारणी याचा अर्थ पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून आत्मचरित्राचा या 2 पुस्तकाकडे पाहता येतो. त्याचबरोबर दलित साहित्यामध्ये या तिन्ही पुस्तकाचा पूर्णांशानं समावेश करणं शक्य आहे का, या प्रश्नाशी पण चर्चा या ठिकाणी शक्य आहे. या पुस्तकांमध्ये वेदनेच्या खुणा जरूर आहेत, परंतु विद्रोह नाही आणि म्हणून जातीच्या संदर्भातली मौनातली वेदना या पुस्तकांच्या पानापानामध्ये कुठेतरी दडून राहिल्याचं आपल्याला दिसतं. एक समंजस, परिपक्व, जाणकार अशा प्रकारच्या संवेदनशील लेखकाचं व्यक्तित्व आणि त्याचं चरित्र, आत्मचरित्र हे या संबंध पुस्तकाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. समाजाचं आणि मानवी जीवनाचं लेखकाचं आकलन हे अत्यंत प्रगल्भपणानं या ठिकाणी आपल्याला केलेला दिसतं. या आत्मकथेचा चेहरा बहुसांस्कृतिक संवादाचा आहे आणि म्हणून जात अटळ जरी असली संबंध जात व्यवस्थेमध्ये, तरी जाणीव मात्र
ही स्वतःची कमाई असते. आणि म्हणूनच भगवान इंगळे यांच्या जीवनातून आणि आत्मचरित्रातून जातीवर मात केल्याच्या अनेक साक्षी त्यांच्या बहुसांस्कृतिक गोतावळ्यामध्ये आपल्याला शोधता येतात. त्यांचे प्राध्यापक मित्र प्राध्यापक चक्रवर्ती आहेत, प्राध्यापक प्रकाश पवार आहेत, अरविंद जोशी, मगर, प्राध्यापक सूर्यवंशी असा प्राध्यापकांचा बहुसांस्कृतिक गोतावळा त्यांच्याबरोबर आहे. आणि प्राध्यापक चक्रवर्तीवरच्या अन्यायाच्या संदर्भामध्ये ही मंडळी त्यांना साथ देताना दिसतात. आणि स्वतः भगवान इंगळे यांच्या अन्यायावरती ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस चक्रवर्तीसारखी माणसं त्यांच्यासोबत असतात. विद्यार्थ्यांच्या पातळीवरती अशाच प्रकारचा सुसंवादी वास्तवाची एक सत्यकथा आपल्याला अनुभवता येते. नात्यांचा आणि मित्रांचा गोतावळा यांचं सम्यक चरित्र या संबंध पुस्तकामध्ये आपल्याला अनुषंगानं आल्याचं दिसतं. आणि म्हणून समाजाचं चित्र आणि चरित्र आणि चित्रण या सर्वांचा संगम त्यांच्या या 3 पुस्तकांच्या मिळून झालेला आपल्याला दिसतो. भगवान इंगळे यांची बहुसांस्कृतिकता जर आपल्याला लक्षात घ्यायची तर बार्शीतला मराठा मित्र गाडवे जो नंतर शिक्षणाधिकारी झाला, पण तरुण वयामध्ये विद्यार्थी दशेमध्ये हा गमत्या जमत्या करणारी ही सगळी मंडळी त्याला मुलीच्या नादी लावण्याचा प्रयत्न केला जातो. पण हा पठ्यानंतर शिक्षणाधिकारी होतो आणि एक सुखांत अशा प्रकारची आपल्याला आनंददायक कथा आपल्याला मिळते. त्याचबरोबर कवडू पोटभरे असेल, आगलावे असेल किंवा एका शिक्षकाची मुलगी सुकडी जी श्रीमंतीचा अभिमान बाळगणारं शिक्षक कुटुंब त्यांचे जावयाचा कचरा करणारी ही कथा सत्यकथा या संबंध ग्रंथाचा अविभाज्य भाग झालेली आहे. तेव्हा बहुजनाचा संदर्भ आणि तळातील मित्रांचा गोतावळा हा जसाच्या तसा भगवान इंगळेंच्या आत्मचरित्राचा एक अविभाज्य भाग बनतो. अनेक लोकांना भगवान इंगळेंनी मदत केल्याचे संदर्भ या पुस्तकामध्ये आलेले आहेत. विशेषतः वॉचमन वाणिजकर असेल किंवा शिपायाचा क्लार्क केलेला MA पर्यंत शिकलेला शंके हे त्याची साक्ष आहे. भोलेनाथसारखा विद्यार्थी त्यांचा TC झालेला आहे, पण अगदी त्याच्या विद्यार्थी दशेमध्ये सापा चावून त्याच्या आईचा मृत्यू झाला आणि बोजा वाहण्याची पाळी त्याच्यावर आली, पण नंतर मात्र तो रेल्वेचा TC झालेला आहे. आणि हा विनम्र अशा प्रकारचा त्यांचा विद्यार्थी आहे. पण दुसऱ्या टोकाचा एक बिलंदर अशा प्रकारचा विद्यार्थी म्हणजे सँडी. त्याचा बाप हा सफाई कामगार असताना आपला बाप बिल्डर आहे असं म्हणून खुद्द आपल्या गुरुला म्हणजे भगवान इंगळेलाच खोटा फ्लॅट विक्रीचा प्रयत्न केलेला सँडी हा या संबंध पुस्तकामध्ये आलेला. पण सँडीबद्दल कुठेही एक वाईट भावना या गुरुची त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. मित्र हो, भगवान इंगळे यांच्या नातेवाईकांचं आणि कुटुंबाचं एक सम्यक चित्र अत्यंत आत्मीयतेनं या ग्रंथांमध्ये आपल्याला प्रत्ययाला येतं. त्यांची 3 मुलं कॅप्टन आहेत. त्यांच्या पत्नी आशाताई प्राध्यापिका आणि त्या 2 कॉलेजमध्ये नाईट कॉलेज आणि SNDT पर्यंत 11वी नंतरचं शिक्षण घेऊन प्राध्यापक होणारी त्यांची पत्नी ही अत्यंत परिश्रमी आणि नवऱ्याच्या ध्येयवादाला साथ देणारी आहे. वर्तक कॉलेज आणि पालघरच्या सोनोपंत दांडेकर कॉलेजमध्ये स्वतः भगवान इंगळे प्राध्यापक म्हणून होते आणि नंतर रोहिदास पाटलांच्या कॉलेजमध्ये सुद्धा या दोघांनीही योगदान दिलेलं आहे. त्यांनी आपल्या पुतणीला मीनाला शिक्षण दिलं, पुतणीच्या नवऱ्याला कानिपनाथला शिक्षण दिलं, पुतण्या सुरेशला त्याला वळण लावण्याचा प्रयत्न केला, मेवणी मुक्ताला मदत केलेली आहे. अशा प्रकारचं एक मदतीचं पर्व या पुस्तकातून आपल्याला प्रत्ययाला येतं. मूळचे खर्डा गावाचे असणारे भगवान इंगळे हा माणूस लहानपणा वयापासून एका दुर्गंधीमध्ये ढोर समाजाच्या संबंध कातडी व्यवसायामध्ये त्याचं जीवन गेलं आणि नंतर खर्डा ते बार्शी, बार्शी ते मुंबई असा भौगोलिक प्रवास आणि जीवन प्रवास या 3 पुस्तकातून आपल्याला अनुभवता येतो. गाव त्यांचा चांगला असल्याचा त्यांचा अनुभव या पुस्तकामध्ये आलेला आहे. गावात त्यांचा मोठा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये मोठा ओटा, त्या ओट्यावर अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या जातीचे अभ्यास करत असत. तिथेच व्यसन करायचे. तिथल्या एका पैलवानाने त्यांना बदलल्याची त्यांनी आठवण त्या ठिकाणी सांगितलेली आहे. या अत्यंत प्रतिकूल अडचणीमध्ये बार्शीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पैसे नव्हते आणि त्यामुळे कसाबाने त्यांना 20 रुपये त्यावेळेस दिले. तानामाई नावाची अत्यंत उपेक्षित बाई तिनं 11 रुपये त्यांना दिले आणि त्या तानामाईचं ऋण फेडण्यासाठी भगवान इंगळे ज्यावेळेस प्रौढ होतात, नोकरी लागतात, त्यावेळेस आपल्याच कॉलेजमध्ये तानामाईच्या नावाचा पुरस्कार ते देण्याची संवेदना ही त्या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक ते सिद्ध करतात. बार्शीच्या स्टँडवर एकदा नाईलाजानं रात्री 2 वाजता जोपर्यंत पोलीस आले आणि त्यांनी बेदम मारलं, चौकशी केली आणि मग त्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी उलटं झालं आणि त्यामुळे त्यांना मार खावा लागला. त्याचबरोबर बार्शीच्या विद्यार्थी दशेमध्ये चादर चोरीचा आळ त्यांच्यावर आला आणि मग त्यांना विद्यार्थ्यांनी मारलं, पण नंतर मात्र चादर दुसऱ्यांनीच घेतल्याचं कळालं आणि त्यातून मग त्या विद्यार्थ्यांनी नंतर माफी मागितली. अशा प्रकारचे नाट्यपूर्ण प्रसंग
आणि वेदनेचे प्रसंग, हाणामारीचे किंवा अशा प्रकारचे शोकात्मक अशा प्रकारचे प्रसंग या भगवान इंगळेंच्या आयुष्यामध्ये घर करून राहिलेले आहेत. भामटा राजपूत हा त्यांच्या गावातला महत्त्वाचा समाज, पण त्यांचा आणि त्यांची एक नाळ जुळलेली आहे आणि म्हणूनच राजू गौडच्या लग्नाला संबंध इंगळे कुटुंब हजर राहतं. त्याचबरोबर रणजित नावाचा त्यांचा मित्र नायब तहसीलदारपर्यंत जातो. अर्जुन भेसळे, विमल भेसळे हे संबंध शिक्षणाच्या उपदेशातून आणि भगवान इंगळेंच्या संबंध चर्चेतून ही मोठी झालेली अशा प्रकारची नावं आहेत. खरड्याचं नाव चोरट्याचं खरडं म्हणून ज्यावेळेस बदनाम होतं त्यावेळेला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण नंतर जी तिथली मुलं त्यांनी भामट्यांची शिकवली आणि त्याच्यातून खरड्याचा चेहरा बदलला आणि गावाचं चित्र आणि चरित्र एक सुंदर अशा प्रकारचं निर्माण करण्याचे श्रेय त्याच्यामध्ये योगदानामध्ये भगवान इंगळेंचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याचबरोबर अत्यंत कठीण अवस्थेमध्ये विद्यार्थी दशा त्यांची गेलेली आहे. पायाला चप्पल नव्हती. अशा वेळेला घरामध्ये कातड्याचं साम्राज्य असताना त्याच्याच पायामध्ये चप्पल नाही. ढोर समाजात जन्माला आलेल्या भगवान इंगळेच्या पायामध्ये विद्यार्थी चप्पल नव्हती, म्हणून मित्रानं प्रयत्न केला आणि बार्शीच्या भगवंत मंदिराच्या समोरची चप्पल चोरीचा प्रसंग त्यांनी इथे प्रामाणिकपणे वर्णन केलेला आहे. मोठा प्राध्यापक झाल्यानंतर, लेखक झाल्यानंतर आपण चप्पल चोरली होती हे सांगणं साध्या माणसाचं काम नाही आणि म्हणूनच भगवान इंगळेंच्या संबंध आत्मकथेमधला सच्चेपणा, प्रांजळपणा मला अधिक गौरवास्पद वाटतो. ढोर हे आत्मचरित्र वेदनेच्या संघर्षाची कथा म्हणजेच वेदना पर्व सांगणारा आहे आणि उभारणीमधलं उत्तरार्ध ही साफल्याची गाथा म्हणजेच आनंदी पर्व, उभारणीचं पर्व आहे. मित्र हो, उभारणीमध्ये अनेकांच्या सत्यकथा आलेल्या आहेत. भगतसिंग गौडांची सत्यकथा, काकू आणि मास्तरांचं सहजीवन, जया वहिनीचा संबंध, शोकात्मक अशा प्रकारचा संदर्भ, या सगळ्या सत्यकथा भगवान इंगळेंच्या सत्यकथेशी, आत्मचरित्र कथेशी जोडल्या गेलेल्या आहेत. अनेक मृत्यूचे प्रसंग त्यांनी अनुभवले. त्यामध्ये जया वहिनीचा मृत्यू, सुरेशचा दारू पिऊन मृत्यू आणि सुरेशच्या भाच्यांचा, कावळ्यांचा मृत्यू हे सगळेच प्रसंग काळजाला भिडून जातात. आनंदाची कथासूत्र सुद्धा या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतात. रणजित भैसाळे किंवा अशोक इंगळे बँक मॅनेजर झालेले किंवा रमेश आणि राजूच्या नोकरीचा संबंध वास्तव हे आनंददायक आहे आणि त्याची नाळ कुठेतरी भगवान इंगळेशी जुळताना दिसते आहे. त्याचबरोबर विद्यार्थी दशेमध्ये हातानं जेवण करणारे भगवान इंगळे, दूध विक्री करणारे भगवान इंगळे, कातडी कमावणाऱ्या घरामध्ये मोठ तयार करणारे भगवान इंगळे, दुर्गंधीमध्ये बालपण घालवणारे भगवान इंगळे, सुभाषनगरच्या तिथल्या बार्शीच्या रस्त्यावरती ज्या बायका बसत असत, चणे फुटाणे तिथले बाई देत असे आणि त्या चणे फुटाण्यावरती जगणारे भगवान इंगळे, किंवा वैरागची मुलं ज्यावेळेस बार्शीला येत असत, जेवणातून उरलेले पिठाचे संबंध, भाकरीचे तुकडे जमा करून खाणारे भगवान इंगळे, किंबहुना गिरणीच्या खाली पडलेल्या पिठातले खडे आणि खड्याची भाकरी खाणारे भगवान इंगळे, हे सर्व जर आपण कथा सगळी पाहिली तर अनेक दलित, उपेक्षित, गरिबांच्या विद्यार्थ्यांची जी दैना होते तीच दैना भगवान इंगळेंच्या वाट्याला आलेली आहे. पण ते अत्यंत संयमानं आणि अत्यंत तटस्थपणानं आपल्याच भूमिकेतला हा संबंध, वेदनेचा, जखमेचा जो काही संबंध ठसठसता असा वास्तव आहे ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र हो, त्यांनी एक प्रांजळपणे तरुण वयातली घटना सांगितली आहे. बार्शीच्या सुभाषनगरमध्ये एक तरुण सुंदर मुलगी होती, ती चर्मकार समाजाची. ती मुलगी भगवान इंगळेला आवडायची, पण ती चर्मकार आणि भगवान इंगळे ढोर, त्यामुळे दोन उपेक्षित जातीमधलं हे संघर्ष आणि हे सुप्त अशा प्रकारचं भेदभावना ही अत्यंत कठीण होती. आणि हे ज्यावेळेस बहिणीला कळालं त्यावेळेस बहिणीनं भगवान इंगळेला सज्जड दम दिला, चप्पलनं मारीन असं तिने दम दिला आणि ती म्हणाली, भरजरी वस्त्राला गोंडपाटाचं ठिगळ नको. म्हणजे ढोर समाज हा भरजरी वस्त्र आहे आणि चर्मकार समाजाची सुंदर मुलगी ही गोंडपाट आहे. अशा प्रकारची अंधश्रद्धा आणि जाती जाणीव ही खुद्द भगवान इंगळेंच्याच बहिणीच्या मनामध्ये होती आणि त्यामुळं अशा प्रकारचं एक भयानक गुंतागुंतीचं वास्तव, उपेक्षित जातीमधलं एक सुप्त अशा प्रकारचे भेदभावनेचं वास्तव सुद्धा हे दोन जातीतलं ब्राह्मण्य हे भगवान इंगळेंनी समर्थपणानं या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथामध्ये अनेक भन्नाट व्यक्तींचं चरित्र आलेलं आहे, चित्र आलेलं आहे. मास्तर नवऱ्याला कोर्टाचा इंगा दाखवणारी काकू यामध्ये दिसते. बिनपगारी आवी आहे. त्याचबरोबर मानसिक प्रॉब्लेम व्यक्त करणारी मिस पालकरचं कॅरेक्टर याच्यामध्ये आलेलं आहे. एक मेवण्याचा खून करणारा बाबूलाल अशा प्रकारची एक व्यक्तिरेखा आहे. आणि बलदेवाच्या मुलाला फसवून त्याच्या प्रेयसीच्या बापानंच
खंडणी मागण्याचा प्रकार या पुस्तकामध्ये एक लक्ष वेधून घेणारा प्रकार आहे. आणि म्हणूनच या सर्वच पातळीवरती या संबंध ग्रंथाचं आकलन करताना, मूल्यमापन करताना प्रांजळपणा, सच्चेपणा आणि आत्म्याची एक संबंध कबुली, आयुष्याची संबंध जसं वास्तव आहे, जसं जगणं तसं लिहिणं, हे समीकरण फार मोठ्या 100% प्रमाणामध्ये मला तरी या संबंध पुस्तकातून अनुभवाला मिळतं आहे. मोठ्या भावाला दारूचं व्यसन होतं, ते दारूचं व्यसन सांगणं हे सुद्धा भयंकर कठीण असतं, पण भगवान इंगळेंनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर गावच्या कट्ट्यावरती, आपल्या मोठ्या कट्ट्यावरती जसा अभ्यास करणारी मुलं तशी जुगार खेळणारी पण मुलं होती. आणि म्हणून काही लोकांनी त्यांना तिथे मारलेलं आहे, ते पण त्यांनी सांगितलं. महादेव नावाच्या मोठ्या भावाची बायको पळाली, ती कोल्हाट्याकडे राहिली आणि महादेवच्या 3 बायकांची सत्यकथा हे सांगणं तसं कठीण असतं. परंतु भगवान इंगळेंनी त्या ठिकाणी करंटेपणा केलेला नाही, खोटेपणा केलेला नाही. भगवान इंगळेंची मोठी बहीण पदा ही सासरी गेली, परंतु 2 वर्षात ती परत आली आणि तिच्या मुलाचा खून तिच्या सवतीनं केला. जुन्या काळामधल्या सवतीचा संबंध हा संदर्भ जो आहे, संघर्ष आहे, आणि याच्यातली जी विकृती आहे ती या पदाच्या अनुभवातून आणि त्यांच्या भूमिकेतून आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. परंतु पदाला जी छळलं गेलं तिचा बदला घेण्याच्या दृष्टीनं तिची मानसिक विकृती निर्माण झाली आणि पदा या नणंदबाईनं तिच्या सख्या भाऊजेईला, म्हणजे भगवानराव इंगळेंच्या पत्नीला, प्राध्यापिका आशाताईला छळण्यामध्ये तिचं समाधान तिनं आपल्याला शोधलं. एकीकडून छळवणूक करणं आणि दुसरीकडं तिचा बदला घेणं, अशा प्रकारचं एक द्वंद्वात्मक चित्र, व्यक्तिचित्र या पदाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलं आहे. पण पदांचं योगदान सुद्धा या कुटुंबाला मोठं आहे. ही पदा त्यागी आहे, तिनं उभारणी केलेली आहे, तिनं छळही केला, रागावली, संतापली, पण तिनं या सगळ्याला सांभाळण्याचाही प्रयत्न केला. प्राचार्य कडोलीकर नावाचा एक ब्राह्मण प्राचार्य ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक भगवान इंगळेला अन्यायानं पाठवतो. 12-14 वर्षाची नोकरी त्याला करावी लागते आणि याच संघर्षामध्ये आपल्या भगवान इंगळेला या डायबिटीसची देणगी मिळालेली आहे. ही देणगी ब्राह्मण कडोलीकर या प्राचार्याच्या अन्यायातून त्यांना मिळालेली आहे. आत्महत्या केलेल्या एका रूमचं संबंध भाडेकरी म्हणून जगताना त्यांना काही वेदनेची, जातीची वेदना सुद्धा त्यांना भोगावी लागलेली आहे. पण त्याचे स्पष्ट अशा प्रकारचे जातीचे उल्लेख आणि वेदनेचा विद्रोह या ठिकाणी मला दिसत नाही. मौनातली अर्थपूर्ण वेदना हे या वेदनेचं आणि या पुस्तकातल्या गंभीर अशा वास्तवाचं एक स्वरूप आहे. आणि हे स्वरूप मराठी दलित आत्मकथनामध्ये दुर्मिळ आहे. बार्शीच्या बाजारामध्ये ज्या गरीब बाया बसायच्या, ते चणे फुटाणे त्यांना खायला द्यायच्या, त्यावर त्यांचं जगणं आहे. त्याचबरोबर याच बार्शीमध्ये त्यांनी पिठाच्या भाकरी खाल्ल्या गिरणीतल्या, त्याच्यामध्ये खडे असायचे. वैरागच्या संबंध मित्रांनी टाकलेले तुकड्यावरती त्यांना जगावं लागलं आणि अशा प्रकारचं दारिद्र्य भोगून सुद्धा भगवान इंगळेंनी शिक्षणाला महत्त्व दिलं, स्वतःच्या आयुष्यात, पत्नीच्या आयुष्यात आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये. ते त्यांचं योगदान मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. रूढीविरोधी असणारे भगवान इंगळे एका ठिकाणी संदर्भ येतोय. जनाबाईच्या मृत्यूच्या वेळेला तिच्यावरती भरजरी साड्या टाकतात आणि अशा वेळेला त्यांच्या मनात विचार येतो की एवढ्या भरजरी साड्या जाळण्यासाठी का टाकतात, आणि म्हणून ही रूढी संपली पाहिजे, अशा प्रकारचं योग्य नाही, अशा प्रकारचं सौम्य मनोगत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांचा एक विद्यार्थी भोला हा TC झाल्यानंतर तो त्यांना संवाद करतोय गुरुशी आणि तो म्हणतो की तू काही तिकीट विना तिकीट लोकांना कसं करतोस तू, तर तो सांगतो मी श्रीमंत लोकांना सोडत नाही, मुठभर इंडिया बलाढ्य भारताचं शोषण करतो, हे तत्वज्ञान आणि हे सूत्र त्यांचा विद्यार्थी गुरुला सांगतो. अर्थात हे गुरुच्या संस्कारातूनच आलेलं हे विधान आहे. या पुस्तकामध्ये एक सुंदर काही सूत्र आहेत, विचारसूत्र. बाई कितीही खंबीर असली तरी ती नवरा मेल्यानंतर खचते, हे अनुभवातलं शहाणपण भगवान इंगळे या ठिकाणी मांडू पाहतात. हे त्या व्यक्तीलाच, अशा प्रकारच्या दुःख भोगणाऱ्या या स्त्रीला लागू आहे. वृक्ष हे सत्पुरुषाप्रमाणे असतात, अशा प्रकारचा एक सात्विक सुंदर भाषाशैलीतला विचार या ठिकाणी ते मांडू पाहतात. सोमा आणि बलदेव सारख्या ग्रामीण व्यक्तिरेखांची भाषा ही पूर्णपणे गावरानी ठसक्यातली आहे. गावरानी शब्द मोजके त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे एक विशिष्ट प्रकारचं पर्यावरण, ग्रामीण भाषेतलं गोडवा या ठिकाणी अभिव्यक्त होतो आणि शहरी व्यक्तिरेखा आणि ग्रामीण व्यक्तिरेखा यांचा सुंदर अशा प्रकारचा एक मिलाप या संबंध या आत्मकथनामध्ये आपल्याला अनुभवता येतो. प्रचंड वेदना भोगलेला हा माणूस आपल्या शैलीमध्ये मात्र काही ठिकाणी विनोदी अशा प्रकारचे अभिव्यक्ती करतोय. विनोदाची ही नर्म पखरण ही मला अत्यंत भावणारी आहे.
आणि म्हणून भगवान इंगळेंचं हे संबंध लेखक म्हणून असणारे व्यक्तिमत्व हे बहुआयामी आहे. ते गंभीर आहेत, ते संवेदनशील आहेत, ते विनोदी आहेत, ते प्रांजळ आहेत. आणि म्हणून या संबंध तिन्ही ग्रंथातलं त्यांचं प्रांजळ आत्मनिवेदन हे अत्यंत लक्षवेधक आहे. सच्चे दाहक अनुभव विश्व हे अनेकांची संबंध विश्व अनेकांचं भावविश्व आहे. पण इथलं भावविश्व हे त्याला समांतर असलं तरी सुद्धा या भावविश्वामध्ये वेदनेची जखम आणि ठसठशीत अशा प्रकारची जखम जरी दिसली तरी त्यातून भळबळणारा कुठला बटबटीत अशा प्रकारचा आविष्कार त्याच्यात झालेला नाही, किंवा संताप आणि शिव्याशाप अशा प्रकारची त्याच्यामध्ये भाषा येत नाही. हे त्यांचं समंजसपण मला महत्त्वाचं वाटतं. अनेक सत्यकथांचा संदर्भ अनुबंध मुख्य आत्मचरित्राशी जोडल्यामुळं या पुस्तकाचं स्वरूप हे एका व्यक्तीचं म्हणजे भगवान इंगळेंचं आत्मचरित्र आणि अनेकांचं चरित्र असं काहीसं स्वरूप या पुस्तकाला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारची ही वेगळ्या धाटणीची आत्मचरित्र प्रसिद्ध करण्याची किमया ग्रंथालीसारख्या प्रगत विचाराच्या भूमिकेच्या या चळवळीतल्या संबंध वाङ्मयीन चळवळीतल्या निर्णायक योगदान देणाऱ्या संस्थेनं त्यांचं पुस्तक स्वीकारलं. हा यामध्येच भगवान इंगळेंच्या लेखक म्हणून असणाऱ्या यशाचं गमक मला जाणवत आहे. मौनातली वेदना हे या आत्मकथेचं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य मला मराठीतल्या इतर दलित आत्मकथनामध्ये सापडत नाही. या अर्थाचं वेगळेपण मला महत्त्वाचं वाटतं. जाती व्यवस्थेमध्ये जातीवर मात करून जगणाऱ्या नायकाची संघर्ष कथा म्हणजेच ही आत्मकथा आहे. आणि ही आत्मकथा भगवान इंगळेंची असली तरी सुद्धा समाजाचं सम्यक चित्र आणि चरित्र, मानवी जीवनाचं शहाणपणाचं आकलन आणि त्याचबरोबर एक सुंदर अशा प्रकारचं जगण्याची धडपड जिद्द या कुटुंबानं व्यक्त केलेली आहे. शिक्षण हे माणसाचं परिवर्तन कसं करू शकतं, संस्कृतीचे संस्कार किती उपयुक्त ठरू शकतात, पण संस्कृतीमधली विकृती, संस्कृतीमधलं क्रौर्य हे बाजूला सारून शुद्ध अशा प्रकारच्या सांस्कृतिक प्रवाहामध्ये आपला जीवन प्रवाह जोडून या संबंध मानवी जगाला सुखी करण्याच्या दृष्टीनं सद्भावनेचं मूल्य, सहकार्याचं मूल्य, कुटुंबाच्या दृष्टीनं, नातेवाईकाच्या दृष्टीनं, मित्रांच्या दृष्टीनं आणि सामाजिक संबंध अनुबंधाच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं आहे याचा वस्तुपाठ, याचा सुंदर असा आलेख म्हणजेच या 3 पुस्तकामध्ये अभिव्यक्त झालेली भगवान यांच्या इंगळे यांच्या या आत्मकथेचे सगळे पदर आहेत. मित्र हो, भगवान इंगळे यांचं हे संबंध एक महत्त्वाचं अशा प्रकारचं कर्तृत्व ग्रांथिक रूपानं ग्रंथालीनं प्रकाशित केल्याबद्दल ग्रंथालीच्या सुदेशजीचं मी जाहीरपणानं अभिनंदन करतो आणि लेखक भगवान इंगळे यांच्या या भूमिकेचं, त्यांच्या समंजसपणाचं, त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या लेखनाचं अभिनंदन करून मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. समाजव्यवस्थेला पडलेल्या अनेक ज्वलंत प्रश्नांची उकल करण्याची प्रेरणा देणारं उभारणी हे पुस्तक आज आपल्या भेटीला आलंय. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सहभागी झालेले सर्व मान्यवर त्यांचे मनापासून आभार. प्रमुख पाहुणे माननीय सुशील कुमारजी शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीपाल सबनीस, विशेष निमंत्रित अरुण शेवते सर, प्रमुख वक्ते रोहिदास पाटील आणि प्राध्यापक दामोदर मोरे, भगवान इंगळे यांच्या कन्या कॅप्टन नीलम इंगळे, जावई रॉबिन लोबो, मुलगा निखिलेश आणि इंगळेंच्या पत्नी प्राध्यापिका आशा इंगळे, या सर्वांचे मनापासून आभार आणि सर्व रसिक वाचकांचेही मनापासून आभार. जरूर ही 3 पुस्तकं विकत घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया. नमस्कार.